काय मोठं आहे त्याच्यात? आपल्याला नेहमीच असं वाटतं की काय एवढं मोठं आहे, की एवढं मोठं अध्यात्म का करायचं आहे? तो संसार चांगला चाललेला आहे. पण ही जी काळाची आपण जेव्हा बघतो काळाचा प्रचंड जो परिमाण आहे, की त्याच्यामध्ये युगानयुग आपण म्हणतो एक युग किती प्रचंड आहे. आता एक कलियुग चाललंय तर आपली अशी अवस्था आहे. अजून कितीतरी भयानक काळ यायचा आहे. आता हा भयानक म्हणजे भगवंतांची लीला आहे आणि त्या लीलेमध्ये आपण लीला म्हणून जर समाविष्ट झालो, तर मग सर्व आनंदीच आनंद आहे. म्हणजे हे सगळं जे दुःख आपल्याला वाटतंय, भासतंय ते भासणार नाही एवढंच, बाकी काही नाहीये याच्यात. तर याच्यात असा विचार करायची गरज नाही की माझा संसार सुटेल किंवा मग असं मी अध्यात्माकडे वळला मी एकटा, असं नाहीये. आपल्या इथे लक्षात ठेवलं पाहिजे की जी वस्तुस्थिती आहे ती आपल्याला समजली पाहिजे. कारण आपण जे भ्रमात राहतो आहोत तो भ्रम जर दूर झाला नाही तर अशा वेळी अशी आपलीच अवस्था वाईट होणार आहे, हे लक्षात ठेवायला हवं. आणि जेव्हा ज्ञान होतं त्याच्यासारखी उच्च अवस्था कुठलीच नाहीये. आणि हे ज्ञान दिव्य आहे, अत्यंत दिव्य ज्ञान आहे. याची महती अजून आपल्याला कळत नाहीये, हे लक्षात ठेवलं पाहिजे. हा जो 1 तास आहे हे भगवंतांचं ज्ञान आहे. आणि हे कोटी कोटी ब्रह्मांडाचे सम्राट सम्राट आहेत ते. तर आता हे आपल्याला जर त्याचं महात्म्य कळायला प्रत्येक अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत. कारण आता जे आपलं कलियुग चाललेलं आहे ते 4,32,000 वर्षाचं आहे. मी काल तुम्हाला आधीच सांगितलं. तशी चतुर्युगी आहे. 4 युगांचं एक चतुर्युगी बनते. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आत्ताचं आपलं कलियुग. तर ही वारंवार पुन्हा पुन्हा येत राहतात. म्हणजे पुन्हा सत्ययुग येणार. आता कलियुग झाल्यानंतर प्रलय होणार नाहीये. आता सतयुग येणार आहे, मग परत त्रेता येणार, परत द्वापार येणार, परत कली येणार, परत सतयुग येणार, परत त्रेता येणार, परत द्वापार येणार, परत कली येणार. असं चालू राहणार आहे. किती वेळ चालू राहणार? तर आता जे ब्रह्मदेव आहेत ना त्यांचं आयुष्य जे आहे ते 100 वर्षाचं आहे. तर त्याच्यातला एक दिवस म्हणजे 1,000 चतुर्युग. 1,000 चतुर्युग. आणि 1,000 चतुर्युग म्हणजे किती प्रचंड काळ आहे बघा. ते एक कल्प आहे, एक दिवस आहे नुसता ब्रह्मदेवांचा. आणि तेवढीच त्यांची रात्र आहे, 1,000 चतुर्युगांची रात्र आहे त्यांची, तो पण एक कल्प आहे. आणि रात्रीच्या वेळी जसे ब्रह्मदेव झोपतात सगळे जीव अव्यक्तावस्थेत जातात. मग ब्रह्मदेव पुन्हा पुढच्या दिवशी जागे होतात. तर तो नवीन कल्पाला सुरुवात होते. त्या कल्पांची नावं पण पुराणामध्ये आलेली आहेत. तर हा जो कल्प आहे जेव्हा सुरू होतो तेव्हा पुन्हा जीव आपल्या वासनेंसह पुन्हा जन्म घ्यायला सुरुवात करतात. तर किती प्रचंड काळ आहे. या काळातून बाहेर पडायची एक संधी प्राप्त झाली आहे. या जन्म मृत्यू परंपरेतून बाहेर पडायला आपल्याला एक अवसर दिलेला आहे. तर हा किती महत्वाचा आहे याची कल्पना नाहीये आपल्याला खरं तर. आपण उगाच भगवद्गीता म्हणजे मी असं एक जनरल स्टेटमेंट नाहीये, पण मी बरेच आता भगवद्गीता शिकायची म्हणून शिकायची किंवा असंच असं पण असतं. पण ठीक आहे त्यानेही शिकल्याला काही हरकत नाहीये. पण हे ज्ञान किती महत्वाचं आहे ना ते लक्षात आलं पाहिजे. तर आपल्या समोर जो श्लोक आहे तो अनुष्टुप छंदातला श्लोक आहे. तर 4-4 चरण मिळून एक श्लोक तयार होतो. तर त्याच्यामध्ये जिथे एक चरण संपतो तिथे थोडा यती घेतला जातो, थांबलं जातं. मग दुसरा चरण चालू होतो. 2 चरण मिळून एक पूर्ण ओळ बनते. आपण जी वरची ओळ बघतो आहोत त्याच्या पुढे दंड आलेला आहे, दंड. तर ही एक ओळ आणि दुसरी ओळ मिळून एक संपूर्ण श्लोक बनतो. तर त्यातला जो छंद आहे, छंद जर असेल तर आपण गाऊ शकतो. नाहीतर मी आता जे बोलतेय ती नुसती बडबड आहे, त्याला गेयत्व नाहीये, ते गद्य आहे. गद्य कधी कधी कंटाळवाणं होऊ शकतं, कारण त्याच्यामध्ये ते माधुर्य नसतं जे गाण्यामध्ये असतं. म्हणून आपल्याला गाणी जास्त आवडतात. आपण भाषण पाठ करत नाही, आपण भाषण ऐकत नाही. आपण काय ऐकतो? गाणी ऐकतो. का ऐकतो गाणी? कारण ते आपल्या मनाला भावतात, त्याची चाल आपल्याला आवडते, आपण ती गुणगुणू शकतो, सहज पाठ करू शकतो, सहज लक्षात राहतात. आणि म्हणून हे छंद आहेत की ते छंदामध्ये तुम्ही म्हणा म्हणजे तुमच्या लक्षात राहतील, तुम्ही म्हणू शकता, गाऊ शकता, त्याच्यातनं आनंद मिळतो. तर असे वेगवेगळे छंद आहेत, अनेक छंद आहेत. म्हणजे महती छंद, जगती छंद, गायत्री छंद, त्रिष्टुप छंद, अनुष्टुप छंद, वसंत लतिका. नंतर भरपूर म्हणजे मी तुम्हाला एक लिस्ट पण देऊ शकेन. तर हे कशावरनं ठरले छंद? तर ते अक्षरांच्या संख्येवरून. आपण जेव्हा एका चरणातल्या अक्षराची संख्या मोजतो ती किती आहे, जर ती 6 असेल तर तो गायत्री छंद आहे. 6 6 6 6 24 अक्षर. तर अशी ही छंदांची संख्या ठरलेली आहे. हा मोठा अभ्यास आहे. मी फक्त तुम्हाला एक कानावरनं जावं, ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती असेलच, नसेल त्यांच्यासाठी फक्त माहितीसाठी सांगते. तर अशा रीतीने समोरचा श्लोक आहे तो अनुष्टुप छंदातला आहे. आणि त्याच्यामध्ये जे एक चरण आहे तो 8 अक्षरांचा आहे. 8 8 8 8 8 अशा रीतीने. आणि आपण जेव्हा छंद आहे तो जेव्हा म्हणतो, ते छंद म्हटल्यानंतर एक लय निर्माण होते. ती लय जी असते ती खूप महत्वाची आहे.
कारण हा मंत्र आहे, लक्षात ठेवा. हा श्लोक हा मंत्रात्मक आहे. त्यामुळे ते लयीत म्हणायला आपल्याला छंद समजून घ्यायला पाहिजे. तर आता मी तुम्हाला हा जो श्लोक आहे तो म्हणून दाखवणार आहे. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परंतप. आता इथे तुम्हाला एक गोष्ट सांगते, इथे कोणाला आपल्याला संस्कृत भाषा शिकायची नाहीये, पण संस्कृत भाषेच्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आता इथे विदू जो शब्द आलेला आहे ना, त्याच्या पुढे जो विदू शब्दाच्या पुढे जो मी तो दोन टिपके बघता, दोन टिंब, दोन बिंदू, तर त्यांना म्हटलं जातं विसर्ग. विसर्ग. तर हा जो विसर्ग आहे त्याचे उच्चार कसा करायचा ते ठरलेलं असतं. तर विसर्गाचा उच्चारण हा हकाराने होतो. हकार. हो हो हो, याला महाप्राण असं म्हटलं जातं. कारण अ पासून जे स्वर आणि व्यंजन सुरू होतात ती हकारापर्यंत जातात. मग ल येतो, मग लक्षज्ञ यांना वर्णात खरं तर गणलं जात नाही. लक्षात ठेवा. त्या कारण ल आलेले आहेत आधी, लू लू मध्ये स्वरात आलेले आहेत. त्यामुळे तो ल आहे त्याच्या आधी ह येतो. ह सर्वात महत्वाचा आहे, त्याला महाप्राण म्हणतात. कारण वर्णामध्ये जेव्हा क मध्ये ह मिसळतो तेव्हा ख बनतो, ग मध्ये ह मिसळतो तेव्हा घ बनतो. क ख ग घ ग तो कसे बनले आहेत, तर क मध्ये ह मिळालेला आहे, महाप्राण मिळालेला आहे आणि तो बेंबी पासून सुरू होतो. तर हकाराचा उच्चार आपण बेंबी पासून करतो, तर त्याला महाप्राण म्हटलं जातं. तर क मध्ये ह मिळाला, महाप्राण मिळाला की ख, ग मध्ये महाप्राण मिळाला की घ, आणि मग ग हे पाचवं अनुनासिक आहे. असे वर्ण बनतात. आता हे मी जसं जसं वेईल तसं तुम्हाला सांगते. आता विदू जो अक्षर आहे, दू आहे, तो ऱ्हस्व आहे. त्यामुळे दू, दू नाही म्हणायचे, दू एक मात्रा, एक चुटकी. त्याच्या पुढे विसर्ग आलेले आहेत, दोन टिपके आलेले आहेत. तर जो हा ह आहे त्याचं उच्चारण आधीच्या अक्षरानुसार होतं. विदुहू, विदुहू. आता दू रस्व आहे तर हू पण रस्वच म्हणायचं आहे. विदू हू असं नाही केलं तर अशुद्ध झालं ते. विदुहू, विदुहू. तर असे हे उच्चारण आहेत. तर जस जसं येईल तस तसं मी तुम्हाला सांगेन. हरे कृष्ण. आपण आता मंगलाचरणवरनं सुरुवात करूया. माताजी कोणाचा म्यूट करा जरा आणि मेसेज करून पहिली सांगू स्लाइड लावा. कारण बराच वेळ तुमचा घेतला आज हरे पण. कृष्ण. तर माताजी गायत्री माताजींचं आपण आज बघूया आणि किल्लारी मंजुला पण तुम्ही तुमच्या सोडीने बापरे, कोणाचा आवाज आहे एवढा? जरा म्यूट व्हा ना प्लीज. अच्छा केले ठीक आहे. केले म्यूट केले. हा, पहिलं स्लाइड लावा माताजी. सुरुवात करूया आपण मंगलाचरण पासून. ठीक आहे. की स्लाइड नाहीये माताजी. नाही नाही ठीक आहे, मंगलाचरणची स्लाइड नाहीये. मी ते काल म्हटलं होतं, पण आता मी 2 दिवस नाहीये, मग त्याच्यामुळे मी नंतर परवाच्या 7वा अध्याय सुरू होईल ना तेव्हा मी ते शेअर करायचा प्रयत्न करेन मंगलाचरण सर्वांना, आणि समजावून पण सांगेन की ते काय आहे, त्याच्यात किती मोठा अर्थ लपलेला आहे हे आपण पाहणार आहोत. आणि आजचा अध्याय खूप महत्वाचा आहे. आजच्या अध्यायामध्ये आपल्याला ही युग कशी असतात, युग म्हणजे काय, आणि ही चतुर्युग कशी, ब्रह्मदेवांचा कल्प, ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली आहे हे मी आपल्याला या अध्यायातून समजणार आहे. आणि त्यासाठी या अध्यायाला महत्व आहे. कारण मग जर काळ कळला, ज्या काळात आपण अडकलेले आहोत, तर काळातनं सुटका होणं हे किती महत्वाचं आहे, किंवा भौतिकतेकडून आध्यात्मिकतेकडे जाणं किती महत्वाचं आहे. कारण इतका प्रचंड मोठा काळ आहे, ते आपल्याला एकदा लक्षात आलं की आपोआपच आपली सुटकेसाठी धडपड सुरू होते. म्हणून हा अध्याय खूप महत्वाचा आहे. आधी मी मंगलाचरण म्हणते. आता 2 दिवस तर मी नाहीये, मी बिझी आहे. त्याच्यामुळे 2 दिवसानंतर क्षितिजा माताजी घेणार आहेत. आणि मग 7वा अध्याय जेव्हा असेल ना परवा, तेव्हा मी मंगलाचरण शेअर करणार आहे आणि मग तुम्हाला मंगलाचरण सांगणार आहे. आपण सर्वजण एकत्र म्हणू. त्याला म्हणण्यालाही खूप महत्व आहे. यातला प्रत्येक शब्द हा भारलेला आहे, प्रत्येक शब्द शक्तिशाली आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर आधी मी आता मंगलाचरण म्हणते, मग नंतर आपण अध्यायाला सुरू करू. आजचा अध्याय खूप रोचक आहे, तुम्हाला आवडेल सर्वांना. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं.
वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण सर्वांना। आपण सर्व वैष्णव भक्तांचं मी स्वागत करते आपल्या आध्यात्मिक यात्रेत। आपली पहिली लेवल आता चाललेली, एकूण 7 लेवल आहेत। तुम्ही एकेका लेवलमध्ये जाऊ शकता। एक लेवल पूर्ण झाली की दुसरी लेवल, आणि त्याच्यामध्ये तुमचे मग क्लास असतात। आता रोज असतो, पण सेकंड लेवलला आठवड्यातनं एकदा किंवा दोनदाच असतो, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक श्लोक पाहिला जातो, त्याचा अर्थ पाहिला जातो, आणि मग त्याच्यामध्ये पूर्ण त्याचं भाष्य आपण अभ्यास करतो। त्यामुळे पुढे पुढे आपण जाऊ तसा सगळा अभ्यास आपण करणार आहोत। पण आता आपण एक सामान्यपणे गोषवारा पाहतोय की प्रत्येक अध्यायात काय आहे, किती उपदेश भगवंतांनी केलाय ते आपण थोडक्यात बघतो, गोष्टी रूपात पाहतो। तर आज सुरुवातीला मी श्री श्री राधा गोविंद, आपण चौथा अध्याय बघतो, ज्ञानकर्म संन्यास योग। पुढची स्लाइड माताजी। तर आपण श्री श्री राधा गोविंद यांच्या श्रीचरणी आधी सर्वजण आपण प्रणाम करूया। श्रील प्रभुपादांना प्रणाम करूया। त्यांच्या श्रीमद भगवद्गीता यथारूप आपण अभ्यास करतो आहोत। त्यानंतर आपण सर्वजण श्री नामानिष्ठदास प्रभूजींना प्रणाम करूया। त्यांच्यामुळे आपला हा क्लास आहे सुरू, आणि त्याच्यामुळे ऑनलाईन हे सगळे अभ्यासक्रम सुरू झालेले आहेत, आणि या पीपीटी त्यांनी बनवलेले आहेत। आणि हा सगळा त्यांनी जो पूर्ण, तुम्ही ऑनलाईन गेला तर तुम्हाला अनेक क्लासेस आहेत, तुम्हाला अनेक गोष्टी शिकता येतील, आणि सगळ्या ऑनलाईन आहेत, सगळ्या विनामूल्य आहेत। इस्कॉन मँगलोरू कुलाईतर्फे श्री नामानिष्ठदास प्रभूजी त्यांचे अध्यक्ष आहेत। तर त्यांनी हे सर्वांना घर बसले शिकता यावं यासाठी खूप मोठा उपक्रम हा राबवलेला आहे। तर त्यांना आपण प्रणाम करूया। नंतर अन्वया माताजी आहेत, पूजा माताजी आहेत, पूजा राखे माताजी, मनीषा माताजी, कार्तिकी माताजी। त्यांनी मराठीतून सुरू केला, आधी मराठीत नव्हता, मी हिंदीतनं अभ्यास केलाय, मी आता मराठीतून सुरू झालाय। त्यामुळे त्यांनी सगळ्या पीपीटी वगैरे बनवल्या आणि हा संपूर्ण कोर्स सुरू केला। तर म्हणून त्यांना, कारण हिंदीतनं अभ्यास करणं आणि मराठीतून खूप फरक आहे, मराठीतून आपण अधिक चांगल्या पद्धतीने जाणून घेऊ शकतो। तर त्यांचे आपण आभार मानले पाहिजेत। आपणा सर्व वैष्णव भक्तांचे मी आभार मानते। तुम्ही आपला एक तासाचा मौल्यवान वेळ देऊन इथे उपस्थित झालेले आहात। आणि संजना माताजी, योजना माताजी आणि रेश्मा माताजी या पण आपल्या पूर्ण दिवसभराच्या गडबडी म्हणजे आपल्या रोजच्या व्यवहारातनं 1 तास देतात आणि येतात, आणि सर्व तुम्हाला मदत करतात, इथे शेअर करतात। तर ही त्यांची सेवा आहे, तर त्यांचंही मी आभार मानते। आणि आजच्या आपल्या अध्यायाला आपण सुरुवात करूया। कालचा अध्याय आपण पाहिला होता, तर एक सारांश म्हणून इथे बघा कसं आहे ना, की प्रत्येक स्लाइड, प्रत्येक पीपीटी मध्ये हा सारांश आलेला आहे। सुरुवातीला आधीच्या अध्यायाचं पण, कारण सगळे गुंतलेले आहेत एकमेकांमध्ये, इथे असं वेगळं वेगळं काही नाहीये। आणि ही भगवद्गीता जी आहे ना, ती 45 मिनिटात सांगितली आहे। भगवंतानी कृष्णाला धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर एका वडाच्या झाडाखाली दोन्ही सैन्यांच्या मध्ये अशी सांगितली गेली आहे। ती 45 मिनिटात एक सांगितली आहे, ती 18 अध्यायामध्ये आपण तिचा अभ्यास करतो आहोत। आणि त्याच्यामध्ये प्रत्येक अध्यायाला एक नाव दिलेलं आहे, आणि सगळे अध्याय एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत किंवा एकमेकांना जोडलेले आहेत।
म्हणून सारांश कशासाठी, की आपण पुढचं पाहताना मागच्या गोष्टी साधारणपणे आपल्या डोळ्यासमोर राहाव्यात, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तर आपण एक थोडक्यात बघू. कारण कसं आहे, की या ज्या गोष्टी आहेत ना, या तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकल्यानंतर त्या आपल्या मनामध्ये त्या ठसणारच आहेत किंवा मनामध्ये त्या पूर्णपणे आपल्याला ते ज्ञान होणारच आहे. आणि त्याच्यासाठी आधीची आणि शेवटची स्लाइड, ही आधीच्या अध्यायाची आणि जी शेवटी असते ती या अध्यायाची, अशा स्लाइड्स असतात. तर त्या एक तुम्ही जेव्हा येतील तेव्हा एक पाहत जा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण काल काय अभ्यास केला होता. तर आपला कालचा अध्याय 3चा हा सारांश आहे. कालचा अध्याय थोडासा म्हणजे कठीण होता, कारण त्याच्यामध्ये ते प्रत्येक योनीबद्दल आलेलं होतं. तर त्याच्यामध्ये अर्जुनाच्या मनात जो प्रश्न निर्माण झाला, की मी आता त्याग करू की कर्म, त्याग की कर्म. तर थोडक्यातच आहे ना, जर मी आत्मा आहे, मी देह नाही, असं जर असेल, तर मग आत्म्याला राज्याची तरी काय गरज आहे आणि देहाला तरी काय गोष्टींची गरज आहे. कारण आत्मा आणि देह पूर्ण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि मग अशावेळी त्याला आता वाटायला लागलं, की ज्ञानप्राप्ती किती आनंददायी आहे. जेव्हा एखादी गोष्ट, लहान मुलांचंच बघा ना, त्यांना एखादी नवीन गोष्ट समजते, किती आनंद होतो. तसंच आहे, आपली मोठं झाल्यावरही आपली तीच अवस्था आहे. आपल्याला नवीन नवीन गोष्टी कळायची खूप उत्सुकता असते आणि त्या आपल्याला कळल्या की आपल्याला मनातून खूप आनंद होतो, की अरे मला आज काहीतरी नवीन समजलं. तर तसंच आहे, की हे जेव्हा अर्जुनाला आपल्यासारखं ज्ञान झालं, जेव्हा भगवंतानी तू आत्मा आहेस असं सांगितलं, तेव्हा त्याला छान वाटायला लागलं. त्यांचा आवाज, त्यांची वाणी, त्यांचं ऐकण्यामध्ये तो गुंगून गेला. त्याला तो कदाचित विसरून पण गेला असेल की त्याला युद्ध करायचंय. मग त्याला वाटायला लागलं, अरे मी तर आत्मा आहे, मी तर देह नाही, मला काय करायचंय राज्य, मला काय करायचं ऐश्वर्य. मग अशा वेळी मी हे ऐकतच बसलो तर काय बिघडणार आहे, मी हे ज्ञान जर घेत राहिलो तर काय बिघडणार आहे. आणि म्हणून तेव्हा म्हणाला की भगवान तुम्ही तर इथे इतकं छान मला ज्ञान सांगताय आणि मला खूप म्हणजे त्याच्यामध्ये मी इतका गुंगून गेलेलो आहे. मग अशा वेळी मला सांगा, मग तुम्ही मला इथे युद्ध कर असंही सांगताय, मला हे आवडायला लागलंय ज्ञान घेणं. तर मग कर्माचा त्याग, मग काय करायचंय, मी त्यागच करतो ना कर्माचा. तर तुम्ही म्हणताय महत्वाचं ज्ञान आहे, आत्मा हे समजणं महत्वाचं आहे. मग अशा वेळी तुम्ही आता मला युद्ध करा म्हणतायत, मग काय खरं महत्वाचं आहे. मी गोंधळात सापडलोय, की ज्ञान घेऊ, तुमची वाणी ऐकू, की मग युद्ध करू. तुम्ही तर युद्ध करायलाही सांगतायत मला. मग त्यानंतर प्रश्न येतो की निष्काम कर्मयोग आणि ज्ञानयोग काय महत्वाचं आहे. आता निष्काम कर्मयोग हा जो शब्द आहे ना, तो असा पटकन ऐकल्यानंतर आपल्याला कधी कधी असा निष्काम कर्मयोग म्हणजे काय. तर निष्काम म्हणजे कामना रहित कर्मयोग. आता याचा एकदम सोपा अर्थ आहे खरं म्हटलं तर, की आता आपण एखादं कुठलं काम करतो तेव्हा आपल्याला अपेक्षा असते. म्हणजे एक तर मी आधीच तुम्हाला सांगितलं, दुसरा आपला स्वार्थ असतो, की आपल्याला काहीतरी पाहिजे असतं. आपण जेव्हा काहीतरी देतो तेव्हा आपल्याला त्याच्या परतफेड म्हणून काहीतरी पाहिजे असतं. तर अशी आपली मनाची भूमिका पहिल्यापासूनच असते प्रत्येकाची. तर हा जो आपला सकाम कर्म आहे ना, की आपल्याला काहीतरी हवंय, म्हणजे आपल्या कामने आता अभ्यास केला तरी 100% मार्क हवे, मला काहीतरी पाहिजे. आता याच्यासाठी आपली ही जी अपेक्षा आहे ती सोडून द्यायला शिकायचंय. आता ही सोडून दिली तर काय होणार आहे, आपलं कर्म आपण उत्तम केलं, अभ्यास जर 100% जर विद्यार्थ्यांनी केला, प्रामाणिकपणे केला, भगवंतांची सेवा म्हणून केला, तर अशा वेळी काय होईल, ती भगवंतांची शक्ती तुम्हाला मदत करायला तिथे उपस्थित राहील, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा असा अभ्यास केला जाईल आणि सेवा म्हणून असेल तर उत्तमच केला जाईल, त्याच्यामध्ये कुठेही कमतरता असणार नाही. आपलं पूर्ण तन मन धन आपण झोकून देऊ आणि मग तो अभ्यास तो विद्यार्थी करेल. आणि केल्यानंतर मनामध्ये शांती, की मला काही अपेक्षा नाही आहे, ते भगवंत बरोबर पाहतायत, जे काही द्यायचं ते देणारे ते आहेत, कारण माझ्या हातात काहीच नाहीये. आपल्याला प्रत्येकाला अनुभव आहे, आपण किती प्रामाणिकपणे गोष्टी करतो, पण कधी कधी काही अशी संकट येतात किंवा अडथळे येतात आयत्या वेळी, आणि मग अशा वेळी मग आपल्याला जी अपेक्षा असते ती पूर्ण होत नाही. आता खूप अभ्यास केला पण आयत्या वेळी आजारी पडलो किंवा काही संप झाला किंवा काही अशा गोष्टी अचानक घडल्या, की मग त्याच्यामुळे आपल्याला जेवढा अभ्यास केला असतो तेवढा त्याचा परिणाम मिळत नाही, तेवढे मार्क मिळत नाही. मग काय होतं, तर मोठी गोष्ट घडते. अपेक्षा भंगाचं दुःख इतकं प्रचंड आहे, की एखाद्या मुलाला जर अपेक्षा असेल, मार्क मिळाले नाही तर नैराश्य येतं, तो दुःखी होतो. सगळे लोक मग कदाचित त्याला बोलायला लागतात, त्याची अपेक्षा पूर्ण झाली नाही त्याच्याकडून. असं घडतं आजकाल. असं कॉम्पिटिशनचं एवढं युग आहे की एवढे सगळेजण धावतायत या कॉम्पिटिशन मध्ये, प्रत्येक जण. आणि योग्य आहे, म्हणजे आपल्या असं नाहीये की कॉम्पिटेटिव्ह युग असणं काही वाईट नाहीये, पण त्याचा परिणाम आपल्या मनावर झाला तर मोठे मोठे अशावी आत्महत्या किंवा अशा अनेक गोष्टी घडू शकतात. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना भगवद्गीतेचं ज्ञान जर दिलं आणि त्याचा जर सोपा अर्थ समजावून सांगितला की काय म्हटलंय भगवंतानी, तर त्यांचं आयुष्य किती म्हणजे आता जे त्यांचं जे आयुष्य आहे मुलांचं, ते जे त्यांचं आयुष्य बनेल ना, इतकं शांत, समाधानी, संतुष्ट. आणि आता जे मिळणार आहे असं नाहीये की काही मिळणार नाहीये, नुसतं शांत बसा,
सगळं भगवंतांवर सोडून द्या, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. आपण पूर्ण प्रयत्न करायचे, प्रामाणिक प्रयत्न करायचे, सेवा म्हणून करायचं. पण देणारे भगवंत देणारच आहे, तुम्हाला योग्य तो त्याचा हे फळ मिळणारच आहे. फक्त आपलं मन शांत राहतं आणि मग अशावेळी जे काही प्राप्त होतं त्याचा आनंद अगदी अक्षरशः त्याचं वर्णन सुद्धा करता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. आणि आजकाल आपल्या सगळ्यांना याची गरज आहे. आणि म्हणून निष्काम कर्मयोग, तुम्ही तुमचं काम करा, तुमची जबाबदारी पार पाडा, कशाचीही अपेक्षा ठेवू नका. आणि अशा रीतीने जेव्हा कर्म केलं जातं तर आपोआपच आपल्याला दुःख होत नाही, दुःख भोगावं लागत नाही. आणि ज्ञानयोग, आता आपण जो करतो तो ज्ञानयोग आहे. खरं तर सगळं वेगळं काही नाहीये, सगळं एकच आहे. आपण भेटतो आहोत, रोज आपण भगवद्गीतेचा अभ्यास करतो आहोत. तर हे ज्ञानाचे कण आपण गोळा करतोय छोटे छोटे. आणि हे जे ज्ञानाचे कण कायम आपल्या कपाशी राहणार आहेत, हे सर्वप्रथम लक्षात ठेवलं पाहिजे. एकदा तुम्ही हे ज्ञान घेतलत की घेतलत, पुन्हा पुढच्या जन्मी पहिल्यापासून सुरुवात, जसं पहिलीत बसायचंय, दुसरीत बसायचंय, तसं करायची गरज नाहीये. आणि म्हणून हा ज्ञानयोगही महत्वाचाच आहे. पण निष्काम कर्मयोग अधिक महत्वाचा आहे, की तुम्ही तुमची सेवा केली पाहिजे. प्रत्येक कर्म सेवा म्हणून केलं पाहिजे. मग कर्मकांड ते कर्मयोग. आता कर्मकांड आणि कर्मयोगात फरक काय आहे? तर कर्मकांड म्हणजे काय? आता यज्ञ केले जातात, देवी देवतांना संतुष्ट करण्यासाठी उपासना केली जाते. हे सर्व कर्मकांड आहे. वेदामध्ये कर्मकांड सांगितलंय, त्याच्यावर भर दिलेला आहे. एक कर्मकांड आहे आणि एक ज्ञानकांड आहे, दोन भाग आहेत त्याचे. पण कर्मकांडामध्ये आपण देवी देवतांकडनं मग मला पैसे हवे आहेत, नोकरी हवी आहे, अमुक हवंय, तमुक हवंय, असं जे मागतो आणि विविध गोष्टी करतो, ते कर्मकांड आहे. जेव्हा भगवंतांसाठी गोष्टी केल्या जातात, तो कर्मयोग आहे. तर हा त्यातला फरक आहे. आणि त्यातला फरक किती महत्वाचा आहे ना, ते पण आपण पाहणार आहोत. मग आता नेत्याबद्दल सांगितलं की सामान्य जनासाठी आदर्श असतो. आता तो राजा आहे, त्याने जर चुकीचं वागलं, आपल्या आई वडिलांपासून आई वडील जसं वागतात तसा आपण त्यांचा आदर्श घेतो, गुरूंचा आदर्श घेतो. आपल्या नेत्यांचा आदर्श खरं तर घ्यायला पाहिजे, आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. राजाचा आदर्श प्रजा घेते, मग जर राजा पलपुटा असेल तर मग प्रजेने काय करायचं? आणि म्हणून तू आदर्श म्हणून तुला युद्ध केलंच पाहिजे, कारण ते तुझं कर्तव्य आहे, तुझी जबाबदारी आहे. आणि सर्वात आपला शत्रू, आपला काम हा शत्रू आहे. काम म्हणजे इच्छा. आणि त्याच्यामुळे क्रोध येतो, राग येतो. हे आपले महत्वाचे शत्रू आहेत. पुढची स्लाइड माताजी. हे झालेलं आहे, मी जस्ट तुम्हाला एकदा म्हटलं. हरे कृष्ण. तर आज आपण काय बघणार आहोत ते मी पटकन सांगते आणि मग आपल्या आजच्या अध्यायाला सुरुवात करूया. कृष्णांचं अतींद्रिय ज्ञान. अतींद्रिय, अति म्हणजे आणि इंद्रिय, इंद्रियांच्या पलीकडे असलेलं. म्हणजे आपण डोळ्यांनी त्यांना पाहू शकत नाही, कानाने त्या, बघा आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या सामान्य व्यवहारातल्या गोष्टी आहेत. आपले डोळे, आपल्याला बऱ्याच जणांना चष्मा पण आता लागला असेल, आपल्याला वाचायला चष्मा लावायला लागतो. लांबच्या गोष्टी दिसत नाहीत किंवा अगदी जवळच्या गोष्टी दिसत नाही. आपण बॅक्टेरिया पाहू शकत नाही, व्हायरस पाहू शकत नाही, कारण आपली दृष्टी तशी तितकी सूक्ष्म नाहीये. आपल्या दृष्टीला मर्यादा आहेत. म्हणून अतींद्रिय, इंद्रियांच्या पलीकडे असलेलं हे ज्ञान आहे. नंतर सर्व मार्गांचे ध्येय आणि वर्णाश्रम व्यवस्थेचे निर्माता म्हणून कृष्ण आहेत. सर्व काही त्यांनी बनवलंय. कर्मयोग, आपण जे काही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कर्म करू, कृती करू, ती भगवंतांची जोडून द्यायची. भगवंतांची जोडून द्यायची म्हणजे माझं प्रत्येक कर्म मी त्यांची सेवा म्हणून करतेय. माझा श्वास, माझा एक एक घास, माझी प्रत्येक कर्म, काहीही जे तुम्ही दिवसभर करता, ते जर सेवा भावनेने केलं, म्हणजे जर उत्तम करायचा प्रयत्न केला, तर संसारही उत्तम होईल. आणि म्हणून हा कर्मयोग आहे. आणि त्यागामुळे दिव्य ज्ञान प्राप्त होते. दिव्य म्हणजे जे अत्यंत तेजस्वी आहे, अविनाशी असं ज्ञान आहे, त्याला दिव्य म्हटलंय. आणि पारंपरिक ज्ञानाचा सारांश आणि परंपरेने आलेलं ज्ञान आहे. बघा पूर्वीच्या काळी असं काही ऑनलाईन लेक्चर नव्हते किंवा झूम नव्हतं किंवा गुगल मीट नव्हतं. तर तेव्हा गुरूंकडे जाऊन ज्ञान घेतलं जायचं. म्हणजे प्रत्यक्ष गुरूंच्या घरामध्ये गुरुकुल असायचे, तिथे जाऊन शिष्य राहायचा आणि मग गुरूंची सेवा करायचा आणि मग गुरु त्याला ज्ञान द्यायचे. आणि हे ज्ञान परंपरेने आलेलं ज्ञान, त्यांच्या गुरूंनी त्यांना दिलेलं आहे, त्यांच्या गुरूंच्या गुरूंनी त्यांना दिलेलं आहे, मग त्यांच्या गुरूंच्या गुरूंच्या गुरूंनी त्याला दिलेलं आहे. अशा रीतीने गुरूंकडून आलेलं परंपरेचं ज्ञान आहे. आणि हे आलं हे कोणाकडून? तर भगवान श्री कृष्णांकडून त्यांनी दिलेलं आहे. तर आपण हे परंपरागत ज्ञान घेतो आहोत, कारण हे जे श्रील प्रभुपाद आहेत ते 32वे गुरु आहेत या परंपरेतले, श्रीकृष्णांकडून आलेल्या ज्ञानाकडून. त्यांची परंपराही आपण पाहणार आहोत. पुढची स्लाइड माताजी. आता भगवद्गीतेचा इतिहास. श्री भगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम्
विवस्वान् मनवे प्राह मनुरीश्वाकवे ब्रवीत. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी या अव्ययी योगविद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानांना केला. विवस्वानाने तो उपदेश मानव जातीचा जनक मनुला केला आणि मनुने तो इक्ष्वाकूला केला. बघा, हे जे ज्ञान आहे, आता आपल्या प्रत्येकाच्या मनात प्रश्न असेल, हे द्वापार युगात सांगितलंय, महाभारतात सांगितलंय, म्हणजे आता काय जास्त वेळ गेलेला नाहीये, फक्त 5,000 वर्ष लोटलेली आहेत द्वापार युग संपल्यानंतर. तर तेव्हा महाभारत घडलंय. महाभारत इतिहास आहे. कुरुक्षेत्रावर ते युद्ध झालेलं आहे प्रत्यक्षात, आणि त्याच्याबद्दल आपण, त्यातली गीता आहे, त्या गीतेचा आपण अभ्यास करतो, श्रीमद भगवद्गीता. तर अशा वेळी ही आत्ता सांगितली, मग योगशास्त्र पूर्वी नव्हतं, मग हे पूर्वी ज्ञान नव्हतं उपस्थित. आपल्या प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न येईल की जर कृष्णांनी सांगितलं, अर्जुनाला सांगितलं, महाभारताच्या काळात सांगितलं, द्वापार युगात सांगितलं, आत्ताच्या द्वापार युगात, आत्ताच्या या चतुर्युगीतल्या द्वापार काळात, अनेक द्वापार युग होऊन गेली आहेत, पण आपण जो म्हणतो आहोत ते आत्ताचं या चतुर्युगीतलं द्वापार युग आहे, त्याच्यामध्येही सांगितली आहे. मग हे ज्ञान पूर्वी नव्हतं का? पूर्वी कोणीच कोणाला सांगितलं नाही का? किंवा आधी ते ज्ञान नव्हतं आणि आता अचानक गीतेचं ज्ञान मिळालं, असं आहे का? तर हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येईल. तर त्याचं उत्तर आता इथे भगवान देत आहेत. तर हे जे ज्ञान आहे, योगाचं ज्ञान, आपण भगवद्गीतेतून शिकतो आहोत, द्वापार युगाचं ज्ञान आहे. प्रत्यक्षात लाखो, 120 लक्ष वर्षापूर्वी म्हटलेलं आहे, म्हणजे लाखो, त्याचं काही असं संख्या नाहीये, पण लाखो वर्षापूर्वी हे ज्ञान दिलं गेलंय, लाखो लाखो. आता तर आपण बघतो ज्ञान सतत बदलतंय, म्हणजे आता एज्युकेशन सिस्टीम किती बदलते, म्हणजे बऱ्याच गोष्टी, नवीन नवीन शोध लागतायत, जुने जुने आपण डिबार करतोय, कालबाह्य होत आहेत, आणि अशा रीतीने आपलं आधुनिक जग आहे असं आपल्याला वाटतंय खरं तर. पण हे सगळं ज्ञान नश्वर आहे, म्हणजे ते सतत बदलत राहतंय, सतत बदलत राहतंय. जुनं आपण काढून टाकतो, नवीन घेतो. आता तुम्हीच बघा ना, आपण पूर्वी कॅसेट्स वापरायचो. पूर्वी तर छोटं कॅसेट रेकॉर्डर यायचा, तर त्याच्यामध्ये कॅसेट टाकायला लागायच्या. त्यानंतर मग हळूहळू डीव्हीडी आल्या, मग सीडी आल्या, मग डीव्हीडी आल्या. आता तर युट्यूब आहे. आता तर गरजच नाही, डीव्हीडीची गरज नाही, सीडीची गरज नाही, सगळं कालबाह्य झालेलं आहे. म्हणजे बघा, पूर्वीच्या गोष्टी ज्या होत्या त्या हळूहळू नाहीशा व्हायला लागलेल्या आहेत. मग हेच आहे ना की सतत बदलतंय आणि ज्ञान बदलत नाही, म्हणून हे दिव्य ज्ञान कधीही बदलत नाही. लाखो वर्षापूर्वी विचार करा, आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही, तेव्हा सांगितलंय. तेव्हा आपण सर्वजण होतो, ही महत्वाची गोष्ट आहे. तेव्हाही आपण वेगळ्या देहात होतो कुठल्या तरी, त्या काळात लाखो वर्षापूर्वी आपण होतो, आणि लाखो वर्षापूर्वी आपण सर्वजण असणार आहोत. हे सर्व प्रकार, आपण कधीही मृत्यू पावत नाही, आपलं अखंडित आयुष्य आहे. फक्त या जन्मापुरता आपण विचार करतोय, कारण आपल्याला तेवढंच कळतंय, कारण आपल्या मेंदूमध्ये तेवढीच जाणीव आहे, आपल्याला तेवढीच स्मृती आहे, म्हणून आपल्याला केवळ तेवढंच महत्वाचं वाटतंय. असे अनेक जन्म घेतलेले आहेत आपण, अनेक जन्म, अनेक देह धारण केलेले आहेत, आणि आता इथपर्यंत आलेलो आहोत. या जन्मापुरते आपण आता विचार करत असलो तरी प्रत्यक्षात आपले अनेक जन्म घडलेले आहेत, ते आपल्याला माहिती नाहीयेत. भगवंतांना सर्वज्ञ का म्हणतात त्यांना? ते प्रत्येकाबद्दल सर्व काही जाणतात, सर्व जन्म जाणतात, म्हणून हा इथे श्लोक आलाय. कारण हे जे ज्ञान आहे गीतेचं, महाभारतामध्ये सांगितलं होतं, ते या द्वापार युगात सांगितलंय, पण प्रत्यक्षात हे ज्ञान खूप जुनं आहे, खूप, म्हणजे अनेक लाख वर्षापूर्वी. ते कोणी सांगितलं कोणाला? तर सुरुवातीला भगवंतानी ते सूर्यदेवांना सांगितलं. आता सूर्यदेवांचं पद आहे, इंद्राचं पद आहे, त्या पदावरती जीवात्मे बसतात. तर हे विवस्वान होते, सूर्यदेव विवस्वान होते तेव्हा. तर त्यांनाही योगशास्त्राचा उपदेश केला भगवंतांनी. मग त्यांनी तो कोणाला केला? तर मनुला केला, आणि मग मनुने इक्ष्वाकूला केला. इक्ष्वाकू कोण आहे माहितीये का तुम्हाला? रघुकुलातले आहेत ते, रघुकुल. म्हणजे पहिलं इक्ष्वाकूंपासून रघुकुल येतं. तर असा तो लाखो वर्षापूर्वीचा उपदेश होता. तो ही परंपरा सांगितलेली आहे त्यांनी इथे भगवद्गीतेमध्ये. तर त्या परंपरेमध्ये अनेक लोक असतात मध्ये, हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. पण एक सामान्य परंपरा इथे सांगितली गेलेली आहे. आणि हे ज्ञान कसे? अव्ययी योगविद्येचा उपदेश. अव्यय किती महत्वाचा शब्द आहे, छोटे छोटे शब्द, प्रत्येक शब्दाला भगवंतांच्या मुखातून बाहेर पडलेला महत्वाचा अर्थ आहे. आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या खर्च होतात, झिजतात, फाटतात, तुटतात, नाहीशा होतात, पण हे ज्ञान कसे? अव्ययी, ज्याचा कधी व्यय, खर्च होत नाही हे ज्ञान. उलट तुम्ही दिल्याने ते वाढतं. ही अशी एकमेव गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही देता तेव्हा ती कमी होत नाही, ती वाढते. बाकी तुम्ही कोणाला काही दिलं तर तुमच्याकडचं कमी होतं. पण ज्ञान असं आहे, हे दिव्य ज्ञान असं आहे, तुम्ही जितकं द्याल
तेवढं ते वाढतं. म्हणून त्याला अव्ययी, कधीही व्यय न होणारं अशी ही योग विद्या आहे, ब्रह्मविद्या आहे. ब्रह्म म्हणजे काय? आत्मा आणि परमात्मा. ते आपल्याबद्दल सांगते आणि परमात्म्याबद्दल सांगतं. म्हणून ही ब्रह्मविद्या आहे, योगशास्त्र आहे. आणि अव्ययी, कधीही व्यय होत नाही याचा, असा त्यांनी उपदेश लाखो वर्षापूर्वी केलेला आहे. पुढची स्लाइड माताजी. हरे कृष्ण. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्ट परंतप. मग आता ते लाखो वर्षापूर्वी ज्ञान उपस्थित होतं, मग आता ते का परत सांगावं लागलं? गीता का सांगावी लागली सर्वांना? तर त्याचं कारण हे आहे की हे जे ज्ञान परंपरेने आलेलं आहे. पूर्वीच्या काळी या सगळ्या गोष्टी नव्हत्या. पूर्वी परंपरा होती, गुरु शिष्य परंपरा. तर हे परमश्रेष्ठ, परम म्हणजे याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही असं श्रेष्ठ विज्ञान. विज्ञान म्हणजे विशिष्ट ज्ञान, श्रेष्ठ ज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले. आणि राजर्षी, राजऋषी, बघा ऋषी मुनी, अनेक ऋषी मुनी आहेत. आपण पूर्वीचे जाणतो ऋषीमुनी सप्तर्षी आहेत, तसे राजर्षी, राज म्हणजे जे महान ऋषी आहेत ते. ऋषी म्हणजे कोण? की ज्यांनी हे प्रत्यक्ष पाहिलं. दृश्य या धातूपासून ऋषी शब्द बनलेला आहे, की ज्यांनी हे ज्ञान पाहिलं, त्यांच्यासमोर ते प्रगट झालं, त्यांनी साक्षात्कार केला, ते सर्व ऋषी आहेत. आणि जे ह्याचं सतत मनन चिंतन करण्यात घडलेले आहेत, सतत तपाचरणामध्ये मग्न झालेले, मनन करणारे आहेत, ते मुनी आहेत, ऋषी मुनी. तर राजर्षी म्हणजे महान ऋषी त्यातले जे आहेत, त्यांनी हे प्राप्त करून घेतलं गुरु शिष्य परंपरेने. पण झालं काय, मध्ये काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली. आणि खंडित झाल्यामुळे त्यांना, भगवंतांना वाटलं की हे ज्ञान आता पुन्हा दिलं पाहिजे. आणि मग हे ज्ञान यथार्थ रूपात लुप्त झालं. यथार्थ, यथा अर्थ, जसा अर्थ आहे तसा, आपली काहीतरी लांबण, आपली काहीतरी जोडणी त्याला द्यायची नाहीये. तर त्याचा जो खरा अर्थ आहे तो कळला पाहिजे. म्हणून ते लुप्त झालं, नाहीसं झाल्याप्रमाणे वाटायला लागलं. मग भगवंतांना वाटलं की हे ज्ञान पुनरुज्जीवित केलं पाहिजे, पुन्हा ही परंपरा सुरू केली पाहिजे. म्हणून ती अर्जुनाला, सख्याला दिली आपल्या. भगवद्गीता सांगितली, 45 मिनिटं सांगितली, वडाच्या झाडाखाली युद्धाच्या वेळी सांगितली, जन्म मरणाचा प्रश्न असतो तेव्हा सांगितली. आणि अशी ही भगवद्गीता त्यांनी पुन्हा ती ज्ञानाची परंपरा सुरू केली. पुढची स्लाइड माताजी. हरे कृष्ण. तर ज्ञान हे असंच मिळतं बघा, ही परंपरा आलेली आहे, गुरु शिष्य परंपरा. आणि त्याच्यातूनही फळं आता आपल्याला मिळत आहेत, ज्ञानाची फळं चाखायला मिळत आहेत. पुढची स्लाइड माताजी. तर अशा अनेक परंपरा आहेत. तर आपण थोडक्यात बघू. आपली आहे ती ब्रह्म मध्व गौडीय वैष्णव परंपरा आहे. जी आपण आता इस्कॉनची परंपरा आहे ती ब्रह्म मध्व म्हणजे मध्वाचार्यांकडून आली आहे म्हणून मध्व. गौडीय, गौडीय हे बंगालचे ब्राह्मण आहेत, गौडीय, ती गौडीय परंपरा तिथून आलेली आहे. म्हणून ब्रह्म मध्व गौडीय परंपरा. मध्व म्हणजे मध्वाचार्य. तर अनेक परंपरा आहे, कारण अनेक जण ज्ञान घेतात. तुम्ही समजून घ्या. बघा, एकाकडनं जे ज्ञान, कृष्णांकडनं जे ज्ञान आहे ते अनेकांनी घेतलं, आणि त्यांचे शिष्य, त्यांचे शिष्य, त्यांचे शिष्य, अशा रीतीने त्या ज्ञानाचा विस्तार झाला. म्हणजे ती परंपरा अशी पुढे पुढे चालू राहिली. तर अशा भगवान ब्रह्मांना ज्ञान दिलं त्यांनी, कृष्णाने, आणि ब्रह्माने मध्वाचार्यांना दिलं, म्हणून ती मध्व परंपरा. नंतर भगवान श्रीकृष्णाने लक्ष्मी देवींना ज्ञान दिलं, आणि त्यांनी ते रामानुजाचार्य त्या परंपरेतले आहेत, म्हणून या परंपरेला श्री परंपरा म्हटलं जातं. आता हे तुम्ही फक्त लक्षात घ्या, पुढे पुढे हा अभ्यास आहे, पण आता आपल्याला या गोष्टी माहिती हव्यात ना, म्हणून मी तुम्हाला या थोडक्यात पटापट सांगते. म्हणजे तुम्हाला अगदी काही पाठ करायची, लक्षात ठेवायची गरज नाहीये. तर हे श्री परंपरा आहे रामानुजाचार्यांची. भगवान शिवांना दिलं, त्यांची आहे ती विष्णू स्वामींची, ती रुद्र परंपरा आहे. नंतर जी चार कुमार सनक, सनातन, सनंदन आणि सनत कुमार, हे 4 कुमार आहेत. ते सतत कुमारावस्थेतच असतात आणि अत्यंत दिव्य ऋषी आहेत आणि अत्यंत दिव्य ज्ञानी असे आहेत. तर त्यांची परंपरा निंबाकाचार्य येतात त्यांच्यात, आणि त्यांच्या परंपरेला कुमार परंपरा म्हटलं जातं. पुढची स्लाइड माताजी. तर परंपरा महत्वाची आहे, गुरु शिष्य परंपरा. आपण माझे समकालीनात. आता अर्जुनाच्या मनातला प्रश्न, तो म्हणतो, अरे कृष्णा, भगवान श्री कृष्ण, तुम्ही तर माझ्या समोर आहात, तुम्ही माझे सारथी आहात, आपण इथे एकत्र या रथामध्ये आहोत, आणि अशा वेळी तुम्ही म्हणता आहात की लाखो वर्षापूर्वी तुम्ही सूर्यदेवाला ज्ञान दिलं. हे कसं काही शक्य आहे? कारण आपण तर आता इथे समोरासमोर आहोत, तुम्ही तर इथे आहात, माझे समकालीन आहात,
आणि मग तुम्ही म्हणताय लाखो वर्षापूर्वी ज्ञान दिलं, तर त्याचा विश्वास बसेना. आता खरं तर हे मायेचं आवरण आहे, तो पार्षद आहे भगवंतांचा. मग अर्जुन म्हणाला, सूर्यदाव विवस्वन हा तर जन्माने तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे. मग तुम्ही आता द्वापार युगामध्ये इथे अवतरित झाला, पण तो तर अनेक वर्षांपासून आहे. मग तुम्ही या विज्ञानाचा उपदेश त्याला सांगितला, हे मी कसं काय समजून घेऊ देवा? पुढची स्लाइड माताजी. आपण तर माझे समकालीन आहात. बघा त्यांचं रूप 89 वर्षाचे आहेत, पण त्यांचं रूप बघा सुंदर, कारण सच्चिदानंद स्वरूप आहेत ते. पुढची स्लाइड लावा माताजी. आता आपण बघणार आहोत. बघा आता सृष्टी कशी निर्माण झाली हे सांगते. जर ते आता हे जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांचे 3 पुरुषावतार आहेत. तुम्हाला यातलं काही कळलं नाही ना तर मला विचारा, पण हे खूप महत्वाचं आहे आणि हे सगळ्यांचं बेसिक आहे. बघा भगवान श्रीकृष्णांचे 3 प्रमुख पुरुषावतार आहे. पहिले आहेत कारणोदक शाही विष्णू. आता कारण उदक, कारण म्हणजे जे सगळ्यांचं कारण आहे, मूळ आहे, आणि उदक म्हणजे जल, सागर. कारण उदक शाही, शाही म्हणजे झोपलेले, शयनावस्थेत असलेले. तर कारणाच्या उदक, कारण सागरामध्ये जे शयन करता आहेत ते विष्णू, कारणोदक शाही विष्णू, हे सगळ्यांचे मूळ आहेत. आता त्यांच्या रोमामध्ये, आता आपल्याला जर तुम्ही बघितलं आपल्या शरीरावर किती केस आहेत, तर प्रत्येक केसामध्ये एक रोम आहे, त्या रोमातून केस बाहेर पडलाय. तर त्या कारणोदकशाही विष्णूंच्या रोमात, प्रत्येक ज्या केसाच्या रोमामध्ये एक एक ब्रह्मांड सामावलेलं आहे. आणि ही अनेक ब्रह्मांड, किती रोम आहेत आपण मोजू पण शकत नाहीत. कोटीच्या कोटी ब्रह्मांड म्हटलेली आहेत. ती त्यांच्या रोमकुपात आहेत कारणोदकशाही विष्णूंच्या. आणि ते कारण महासागरामध्ये शयन असतायत, तिथे असे पहुडलेले आहेत. आणि ही ब्रह्मांड त्यांच्या श्वासातून बाहेर येतात. आता तुम्ही बघा, सगळं ऐका, किती छान आहे. म्हणजे तुम्हाला ना हे सगळं ज्यांना माहिती आहे त्यांची ठीक आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांना, ती त्यांच्या श्वासातनं ब्रह्मांड बाहेर येतात. जेव्हा ते श्वास बाहेर टाकतात तेव्हा ते ब्रह्मांड बाहेर येतात. आणि ती कारण सागरामध्ये जशी बुडबुडे असतात ना तशी पसरलेली असतात. आणि किती काय राहतात, तर जेव्हा ते श्वास आत घेतात तेवढंच त्यांचं आयुष्य एकेका ब्रह्मांडाचं. म्हणजे एकेका ब्रह्मांडाचं आयुष्य किती आहे, अशी अंड्यासारखी ब्रह्मांड आहे. ब्रह्माचं अंड असं त्याचं नाव आहे. आणि अंडी कशी असतात तशी ती ब्रह्मांड आहेत. आणि ती त्या कारण सागरात तरंगतायत. पण ते किती वेळ तरंगतात, तर बुडबुड्यासारखं आयुष्य. बुडबुडा बुडबुडा येतो आणि फुटतो, तसं ते श्वासातनं बाहेर पडतं ब्रह्मांड. आणि श्वास आत घेताना नाहीसं, म्हणजे एका बुडबुड्यासारखं आयुष्य त्या ब्रह्मांडाचं आहे. आणि आपण एका ब्रह्मांडात राहतो. त्या एकेका ब्रह्मांडात एक एक ब्रह्मदेव आहेत, अनेक ब्रह्मदेव आहेत, कोटीच्या कोटी. प्रत्येक ब्रह्मांडात एक ब्रह्मदेव. ब्रह्मदेव म्हणजे प्रथम जीवात्मा आहे. लक्षात घ्या, प्रथम जीवात्मा, आपले सगळ्यांचे आजोबा ब्रह्मदेव जे आहेत आपल्या ब्रह्मांडातले, ते प्रत्येक ब्रह्मांडातले एक एक ब्रह्मदेव, त्यांचं आयुष्य बुडबुड्यासारखं आहे. एक बुडबुडा येतो जातो, एका श्वासापुरतं आयुष्य आहे. एवढं आयुष्य त्या ब्रह्मदेवांचं आहे. म्हणजे कारणोदकशाही विष्णूचा किती किती प्रचंड विराट रूप असेल याची आपण कल्पना पण करू शकत नाही. आणि आता आपण आपल्या ब्रह्मांडाचा विचार करू. त्या ब्रह्मांडात, एकेका ब्रह्मांडात ब्रह्माचं अंड आहे, त्यात गर्भोदक आहे. तर त्यांचा एक पुरुषावतार प्रत्येक ब्रह्मांडात प्रविष्ट होतो. त्यांना म्हणतात गर्भोदकशाही विष्णू. त्या अंड्यातल्या गर्भोदकात ते शयन करतायत आणि ते सगळ्या ब्रह्मांडाचं अधिपत्य करतात. मग त्यांचा तिसरा अवतार निर्माण होतो, त्याला म्हटलंय शिरोदकशाही विष्णू. जेव्हा संपूर्ण जीवात्म्यामध्ये पूर्ण जी सर्व तयार होते, म्हणजे प्रत्येक चराचर, त्या सृष्टीतल्या चराचरात ते प्रविष्ट होतात. प्रत्येकाच्या हृदयात प्रविष्ट होतात परमात्मा म्हणून. तर ते आहे शिरोदकशाही विष्णू. तर असे 3 पुरुषावतार आहेत. आणि आपलं जे ब्रह्मांड आहे, आपण भूलोकात राहतो, पृथ्वी तलावर राहतो. आपल्याला वाटतं किती प्रचंड पृथ्वी आहे, किती मोठा भारत देश आहे. पण हे किती नगण्य आहे त्याची तुम्हाला कल्पना येईल. आपण ज्या भूलोकात राहतो त्याच्यावरती 6 लोक आहेत अजून. भू, भुवर, स्वर्गलोक, महरलोक, त्याच्यावर जनलोक, तपोलोक, आणि मग सत्यलोक किंवा ब्रह्मलोक, शेवटचा ब्रह्मलोक आहे. सर्व उच्च उच्च लोक आहेत. आणि आपल्या खाली पण लोक आहेत, सप्त पाताल, अधोलोक म्हटलं जातं. तर आपल्या खाली सप्त पाताल आहे. बलिराजा राहतात, नागल राहतात, असुर राहतात, राक्षस राहतात. ते आपल्या भूलोकाच्या, मर्त्य लोकाच्या खालच्या लोकात. तर त्यांना सप्त पाताल म्हटलं जातं. म्हणून एकूण एका ब्रह्मांडामध्ये 14 भुवन असतात, 14 लोक असतात. 7 खालचे, 7 वरचे. जसे आपण वरवर जाऊ तसं उच्च उच्च अवस्था प्राप्त होते. तर आपल्या ब्रह्मांडात एक ब्रह्मदेव आहेत. ते जे गर्भोदकशाही विष्णू आहेत, त्यांच्या नाभीतून कमळ बाहेर पडतं. आपल्या सगळ्यांना गोष्ट माहितीये, ब्रह्मदेवांचा जन्म कमळावर झालाय.
तर गर्भोदकशाही विष्णूंच्या बेंबीतून ते कमळ बाहेर येतं, त्याच्यावरती ते ब्रह्मदेवांचा जन्म झाला. मग ब्रह्मदेव जागे झाले, पाहिलं अरे आहोत कुठे आपण. मग त्यांना कळलं की आपण, मग त्यांना देठ दिसला, मग ते खाली उतरून त्या देठाच्या जायला लागले पुढे पुढे त्याचा शेवट बघायला. पण कितीही पुढे गेले तरी शेवटच सापडला नाही. मग ते परत आले आणि मग त्यांच्या कानात शब्द आले, तपस तपस तपस. मग त्यांनी 1000 वर्ष तपाचरण केलं आणि मग सृष्टी निर्माण झाली. म्हणजे विचार करा, हा काळ कसा बदलत चाललाय बघा. आणि मग ब्रह्मदेवांपासून सगळे हे पूर्ण लोक आणि सृष्टी निर्माण झालेली आहे. तर ब्रह्मदेव हे प्रथम जीव आहेत. आपल्या ब्रह्मांडात एक ब्रह्मदेव आहेत, त्यांचं आयुष्य 100 वर्ष आहे. आणि त्यांचे 100 वर्ष म्हणजे कारणोदकशाही विष्णूंचा श्वास आहे. बुडबुड्यासारखं ब्रह्मदेवांचं आयुष्य आहे. आणि आता तुम्हाला अजून सांगते, आता आपलं जे पृथ्वी तलावरचं आहे ना आपल्याकडचं, जर आपल्यातली एखादी व्यक्ती जर ब्रह्मलोकात गेली आणि एका सेकंदात परत पृथ्वी तलावर आली, तर 1,00,000 वर्षाचा काळ लोटलेला असेल. इथे आल्यावर लक्षातच येणार नाही आपण कुठे आहोत. सगळं बदललेलं असेल. 1,00,000 वर्ष लोटली असतील. ब्रह्मदेवांचा एकच सेकंद येतो फक्त, पण आपल्याकडे 1,00,000 वर्ष. म्हणजे आपण एक सेकंद त्या लोकात जाऊन जर परत पृथ्वी तलावर आलो तर इकडे 1,00,000 वर्ष लोटली असतील. असं हे काळाचं परिमाण आहे. ते बदलत जातं प्रत्येक लोकात. त्या लोकात वेगवेगळे देह असतील तरच आपण तिथे जाऊ शकतो. आपण भू भुव स्वहा या 3 लोकातनं फिरतो. स्वर्गलोक जो आहे, देवी देवता ज्या आहेत, आपण त्यांच्याकडे काहीतरी मागत असतो नेहमी, ते शक्तिशाली जीवात्मे, ती देवता योनी आहे, ते स्वर्गलोकात राहतात. त्याच्या वरती पण सिद्ध ऋषी राहतात, सप्तर्षी राहतात, दक्ष प्रजापती राहतात, नंतर कुमार राहतात, ब्रह्मदेव राहतात. असे सगळे वरती राहतात, वरच्या महजन तपसत्य. आणि आपल्याला माहितीये भू भुव स्वहा, भू भुव स्वहा, भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक. भुवरलोक हा पितृलोक आहे. स्वर्गलोक आणि भूलोकाचा मधला स्टेशन आहे, ते आपलं मधलं स्टेशन. तर समजतंय ना तुम्हाला. तर आता मी काय सांगते, एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवांचा फक्त एक दिवस. ब्रह्मदेवांचा एक दिवस येतो, एक रात्र. मग असे त्यांची 100 वर्ष झाली की त्यांचं आयुष्य संपतं. तर अशा रीतीने एक दिवस म्हणजे एक कल्प आहे, कल्प. आणि एक कल्प म्हणजे माणसांचं काय आहे माहिती का, 1000 चतुर्युग. पुढची स्लाइड माताजी. तर आता तुम्हाला सांगते आपलं कलियुग केवढं आहे. तर आता ब्रह्मदेवांचं बघा आयुष्य जे आहे, आता हे सगळं जे आहे ना, आतापर्यंत या अख्ख्या कल्पामध्ये 14 मनू येतात, 14 मनू. आणि एक मनू, आता आपण जे आहोत ना बरोबर मधोमध आहोत त्यांच्या दिवसाच्या. कारण आता 7 मनू, 7व्या मनूचा काळ चाललेला आहे, 7व्या. आणि अजून 7 मनू या कल्पात यायचे आहेत. तर अशा रीतीने 14 मनू. प्रत्येक मनूचा काळ म्हणजे एक मन्वंतर. आता विवस्वत मन्वंतर चालू आहे, वैवस्वत. तर विवस्वत मनूचा काळ चालू आहे आता. तर अशा रीतीने हा सगळा जो काळ आहे ना, आपण पुढे पुढे बघणार आहोत. म्हणजे सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग हे वारंवार येतात, पुन्हा पुन्हा येतात. एका कल्पामध्ये 1000 वेळा येतात. आणि एक कलियुग म्हणजे 4,32,000, त्याच्या दुप्पट. द्वापारयुग बरोबर दुप्पट आहे कलियुगाच्या. त्रेतायुग बरोबर तिप्पट आहे. आणि सत्ययुग बरोबर कृतयुग म्हणतात, चौपट आहे. आणि असे एक 4 युग मिळून एक चतुर्युग बनतं. आणि कलियुग संपलं की पुन्हा सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. पुन्हा सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. असं एका कल्पामध्ये 1000 वेळा येतात ही चतुर्युगी. आणि मग ब्रह्मदेवांचा दिवस संपतो. म्हणजे आपण फक्त आता आपल्याला माहिती कितीपर्यंत आहे, तर फक्त या चतुर्युगीचीच आपल्याला माहिती आहे. लक्षात घ्या, त्याच्या आधीच्या कलियुगात काय घडलंय आपल्याला माहिती नाहीये. असेल कुठेतरी त्याचे उल्लेख, पण आपल्यापर्यंत ते माहिती नाही. आपण फक्त सतयुगापर्यंत जाणतो. अशी अनेक युग लोटलेली आहेत. विचार करा. आणि आता ब्रह्मदेवांचा अर्धा काळ लोटलेला आहे. किती प्रचंड काळ, आपण किती फिरतोय या काळामध्ये. खाली जातोय, वर येतोय, कधी वनस्पतीचा देह घ्या, कधी प्राण्यांचा घ्या, कधी पशूंचा घ्या. मग मानवाचा मिळालाय तर त्याचं सोनं केलं पाहिजे. आणि यातनं कसं बाहेर पडता येईल ही भगवद्गीता सांगते. हे ज्ञान तर इतकं दिव्य आहे, तर हे कोणीही कोणाला देऊ शकत नाही जोपर्यंत भगवंतांची कृपा होत नाही. पुढची स्लाइड माताजी. तर आता हे सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग हे चालू राहिलंय सतत. आणि आतापर्यंत आपण त्यांची दुपार झाली आहे ब्रह्मदेवांची. अजून अर्धा दिवस जायचा आहे, बाकी व्हायचा आहे अजून. आणि असा त्यांचा एकच दिवस आहे. विचार करा, असे त्यांची 100 वर्ष आहेत. एवढ्यापर्यंत फिरणार आहोत आपण, जोपर्यंत आपण सुज्ञपणे ह्यातून बाहेर पडत नाही. आणि किती गोष्टी आहेत. तुम्ही एकदा जर वनस्पतीचा देह मिळाला ना, तर किती हजारो वर्ष त्या देहात राहावं लागेल. विचार करा, आपण फक्त बघतो आजूबाजूला झाडं,
पण त्यांचं आयुष्य आता चांगलंच आहे, ते फळं देतात, हे देतात, ऑक्सिजन देतात, उत्तमच आहे. पण एका ठिकाणी असं राहायचं, एकदा मनुष्य जन्म मिळाल्यावर पुन्हा जर जावं लागलं त्या देहात, जर इतकी अधोगती झाली, अधपतन झालं, तर काय अवस्था होईल? आपला एवढा उन्नत आत्मा असेल आणि जर त्या देहात राहायची वेळ आली तर काय होईल परिस्थिती? हजारो वर्ष आपलं एक जे आयुष्य आपल्याला आता म्हातारपण आल्यावर नको नकोसं वाटायला लागतं. किती दुःख आहेत, काय माहिती नाही, घरात एवढे क्लेश आहेत, उदरनिर्वाहाची काळजी आहे. पण एकदा आपण या ज्ञानामध्ये स्थिर व्हायला लागलो, की या सगळ्यातनं गोष्टीतनं कशी मुक्तता होईल याची आपल्याला काळजी वाटायला लागते. आणि आपण धडपड करायला लागतो. जोपर्यंत महत्व कळत नाही ना, तोपर्यंत धडपडीला सुरुवात होत नाही. तोपर्यंत आपण आरामात पडलेलो आहोत, घोरत पडलेलो आहोत. महानिद्रा आहे आपली. प्रत्येक जीव घोरत पडलेला आहे. प्रत्यक्ष जागे होत असं आपल्याला वाटतंय, पण जागे नाही आहोत आपण. आपण झोपलेले आहोत. आणि म्हणून भगवान उत्तिष्ठ 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 म्हणतात. उठा उठा, जागे व्हा, उठा जागे व्हा. हे सांगतायत आपल्यातल्या प्रत्येकाला, की आता उत्तिष्ठ आणि युद्धस्व. उठा आणि लढा, म्हणजे धर्माचं पालन करा, तुमच्या कर्तव्य पार पाडा, ऋण फेडा, तुमचं कर्म करा, हे सांगतायत आपल्याला. पुढची स्लाइड माताजी. तर ह्याची जी हे सगळं आलेला उल्लेख ना, हे मी काहीतरी तुम्हाला काहीतरी सांगी वांगी किंवा काहीतरी इथे थोतांड नाहीये, किंवा हे सगळं ग्रंथाचे आधार आहेत, संदर्भ आहेत. महाभारतातल्या शांती पर्वात हा उल्लेख आलेला आहे संपूर्ण. तर तुम्हाला हे पुढे पण सगळं येणार आहे, पुन्हा पुन्हा अभ्यास करायचा आहे. एक फक्त कल्पना यावी की काय आपल्यासाठी किती प्रचंड आहे. आपला एक सेकंद आहे ना, आपण म्हणजे ब्रह्मदेवांचा एक सेकंद म्हणजे आपली 1,00,000 वर्ष आहेत, लक्षात घ्या. पुढे जसं जसं आपण त्या काळामध्ये वरच्या लोकात जाऊ, काळ बदलत जातो. काळ हा सापेक्ष आहे, लक्षात. काळ हा आपल्याला भासतोय आणि तो प्रत्येक लोकात वेगळा आहे आणि सगळं काळातीत आहे, काळाच्या पलीकडे. काळ नाहीच आहे प्रत्यक्षात, पण आपल्याला तो वाटतोय. वर्तमान भूत भविष्य आपल्याला वाटतंय, आपल्याला भासतंय, खरं नाही आहे. पण ते काळ जो आहे तो वेगवेगळा काळ आहे. त्यामुळे काळ देवांचा वेगळा आहे. आपण माहिती आहे ना, उत्तरायण दक्षिणायन ते काय आहे? कारण ते त्यांचे 6 महिने त्यांचे म्हणजे आपले 6 महिने, त्यांचा एक दिवस आहे फक्त. मग ते जेव्हा झोपी जातात तेव्हा आपलं दक्षिणायन चालू होतं. हे विचार करा, त्यांचा काळ आणि आपल्या काळात किती फरक आहे, तो आपल्याला माहिती आहे. तसंच पितृमध्ये ह्याच्यातही भुवर लोकात त्याच्यातही तसंच आहे. त्यांचं आणि आपलं कालमान वेगळं आहे. आपलं आणि त्यांचं सारखं नाहीये. तुम्ही जर आता उत्तरायण दक्षिणायन म्हणता, तर आपले 6 महिने जातात तेव्हा त्यांचा एकच दिवस झालेला असतो देवतांचा स्वर्ग लोकामध्ये. आणि मग जेव्हा ते झोपी जातात, रात्र होते, तेव्हा आपले पुन्हा 6 महिने चालू होतात आणि आपलं दक्षिणायन. मग परत देव जागे होतात, परत देव झोपी जातात. म्हणजे बघा, त्यांचा दिवस आपला दिवस सारखा नाहीये, वेगळा आहे. ब्रह्मदेवांचं तर म्हणायलाच नको, त्यांचं तर सगळ्यांच्या पलीकडे. आणि ब्रह्मदेवांचं आयुष्य किती आहे, बुडबुड्यासारखं आयुष्य आहे. त्यांचा श्वास बाहेर पडला आणि घेतला, संपलं आयुष्य, संपलं. बुडबुड्यासारखं आयुष्य एका ब्रह्मदेवाचं, एका ब्रह्मांडाचं आहे. कोटीच्या कोटी ब्रह्मांड आहेत, त्यांच्या रोमारोमात सामावलेली आहेत कारणोदकशाही विष्णूंच्या. बघा, विचार करा, एक डोळ्यासमोर दृश्य आणा, काय प्रचंड या गोष्टी. आपण याची कल्पना आपल्या सामान्य बुद्धीला होऊच शकणार नाही. त्यासाठी दिव्य बुद्धी पाहिजे, दिव्य नेत्र पाहिजे, ज्ञान चक्षु पाहिजे, तरच याची जाणीव होऊ शकेल. पुढची स्लाइड. हरे कृष्ण. रेश्मा माताजी, पुढची स्लाइड माताजी. हरे कृष्ण, रेश्मा माताजी. अरे बापरे, रेश्मा माताजी कुठे गेल्या? माताजी थांबा, मी त्यांना कॉल करते. हा, अच्छा. याच्या पुढची जी स्लाइड आहे ना, त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाचा दिवस सांगितलाय. तर आपली 864 कोटी वर्ष हा ब्रह्मदेवांचा दिवस आहे. 864 माणसांची असं आपण ऍड करायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी. माणसांची वर्ष वेगळी, पित्रांची वर्ष वेगळी, देवांची वर्ष वेगळी, मग महर लोकातल्या आत्म्यांची वर्ष वेगळी, मग त्याच्यावरच्या मह जन तप सत्य, प्रत्येक लोकात वर्ष वेगळी आहेत. तर ब्रह्मदेवांचा जर एक दिवस आपल्या माणसांच्या वर्षात मोजायचा झाला, तर तो 864 कोटी इतकी वर्ष लोटतात, तेव्हा त्यांचा एकच दिवस होतो ब्रह्मदेवांचा. हा, तर पुढची आता एकच मिनिट माताजी. हा, तर आता आपण जे बघतो ना, तर भगवान श्रीकृष्णांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. बघा, एखाद्या व्यक्तीचं जेव्हा जोपर्यंत आपल्याला मोठेपणा समजत नाही ना, पूर्ण मोठेपणा, त्यांचं महात्म्य माहिती असतं, पण जेव्हा ते पूर्णपणे समजतं तेव्हा आपोआपच आपण नतमस्तक होतो.
त्यांच्या महानत्वापुढे आपलं डोकं झुकतं, आपण त्यांच्या पुढे कधी नतं. म्हणून ती भक्ती निर्माण होते, प्रेम निर्माण होतं, विश्वास निर्माण होतो. जेव्हा ते कसे आहेत ते कळतं. जर माहितीच नसेल कसे आहेत, त्यांचं महात्म्यच माहिती नसेल तर काय भक्ती करणार आहे, काय प्रेम करणार आहे? प्रत्येकाच्या हृदयात हे प्रेम आहे, कारण आपण त्यांच्याशी जोडलेले आहोत. विसरलो आहोत आपण सर्व, हे लक्षात घ्या. अजोपी सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोपी सन प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. मी जरी अजन्म आहेत, भगवान अजन्म आहे, त्यांचा जन्म झाला नाहीये, ते असं गर्भाशयातून जन्म घेत नाहीत, अयोनिज आहेत, ते अवतरित होतात, भगवंत प्रगट होतात, त्यांचा आविर्भाव होतो, ते आविर्भूत होतात, म्हणजे ते प्रगट होतात, उत्पन्न म्हणजे येतात, ते खालून वरून खाली येतात आपल्यासाठी, हे लक्षात घ्या. म्हणून ते अजन्म आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा नाश होत नाही. म्हणून बघा, श्रीकृष्णांना तुम्ही बघितलं 125 वर्षाचे होते तेव्हा अवतार समाप्ती केली, तरुण होते, नवयुवक, 16 वर्षाचे, षोडश कलाने संपूर्ण होते, ते इतके तरुण होते. आता असं जर एखादी 125 वर्षाची व्यक्ती किती म्हातारी झालेली असेल, तर तसं नाही. म्हणून दिव्य शरीराचा नाश होत नाही. मी जरी सर्व प्राणी मात्रांचा, इथे प्राणी मात्र म्हटलेत, म्हणजे त्यांच्यात सर्वच येतं, 84 लाख योनी ईश्वर आहे. प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होणं म्हणजे अवतरित होणं किंवा त्याला प्रगट होणं असं म्हटलं. म्हणून अवतीर्ण, जन्म घेतला असं नाही म्हटलंय, कारण ते अजन्म आहेत, ते असं गर्भाशयातून आपल्यासारखं मर्त्य लोकांसारखा जन्म घेऊन येत नाहीत. हे सर्वप्रथम लक्षात ठेवलं. जेव्हा जन्म झाला ते चतुर्भुज रूपात अवतीर्ण झालेले आहेत, आविर्भूत झालेले आहेत, प्रगट झालेले आहेत. जेव्हा बंदीगृहात ते होते तेव्हा, आणि मग त्यांनी विनंती केल्यावर ते बालक रूपात आलेले आहेत, हे लक्षात घ्या. त्यांचा जन्म दिव्य आहे. हे नुसतं जाणण्याने पण मुक्त होतो मनुष्य. पुढची स्लाइड माताजी. जाणण्यालाही महत्व आहे, ज्ञानाला खूप महत्व आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. मग आता ते काय येतात? त्यांनी नुसतं जरी खूण केली, नुसती डोळ्यांची पापणी हलवली, तरी पण अनेक शक्ती येऊन हे काम करू शकतात. त्यांच्या सगळ्या शक्ती त्यांच्याच आहेत. मग असं असताना ते प्रत्यक्ष स्वतः काय येतात? तर त्याचं ते उत्तर देतात. बाजूचं चित्र तुम्ही बघितलंय की कंस आहे, त्याची स्वतःची बहीण आहे देवकी, आणि त्या देवकीचा जे वसुदेव त्यांचे जे पती आहेत ते मित्र आहेत खरं तर कंसाचे, पण त्याने त्यांच्यावरती हे तलवार उगारलेली आपल्या बहिणीला मारायला. तर हे जे आहे ते कंस आणि देवकी आणि वासुदेव आहेत. तर जेव्हा जेव्हा धर्माचरणाचा ऱ्हास होतो, जेव्हा लोक विसरतात आपला धर्म, जेव्हा ते आपल्या मनाला येईल तसं वागायला लागतात, अधर्माचं वर्चस्व होतं, नीतिनियमाच्या विरुद्ध वागलं जातं, वाईटाचं अधिपत्य येतं, तेव्हा हे भारता, मी स्वतः अवतीर्ण होतो, मी स्वतः येतो, अवतरित होतो, खाली उतरून येतो. पुढची स्लाइड. मग कशासाठी येतो? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी प्रत्येक युगात येतो. 1000 चतुर्युग आहेत भगवंतांची, 1000 चतुर्युग आहेत. आपल्याला काय वाटते? आपल्याला फक्त कृष्ण, रामचंद्र, प्रभू रामचंद्र असे आपण याच युगातले, या चतुर्युगातलं बघतोय फक्त. अशी 1000 चतुर्युग म्हणजे ब्रह्माचा एक दिवस आहे. म्हणजे बघा, प्रत्येक युगात ते येतात. कशाला येतात? तर आपल्या भक्तांचा उद्धार करायला, साधूंच्या रक्षणांसाठी. ज्यांनी 6 धुतलेले आहेत विकार, असे साधू संत, असे ऋषी मुनी भक्त, या भक्तांचा प्रेमांचा उद्धार करण्यासाठी, दुष्टांचा विनाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी मी स्वतः युगायुगात, प्रत्येक युगात प्रगट होतो, अवतीर्ण होतो, आविर्भूत होतो. मी शब्द मुद्दामून सांगते, हे शब्द खूप महत्वाचे आहेत. पुढची स्लाइड माताजी. बाजूला बघितले कंसाला मारतायत भगवान श्रीकृष्ण. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. हे अर्जुना, माझ्या जन्माचे म्हणजे मी अजन्म आहे आणि कर्म माझी दिव्य, हे जो जाणतो, म्हणजे आपण आता सर्वजण यांच्याबद्दल जाणतोय, म्हणजे आपला जर देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगात पुन्हा जन्म न घेता माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. हे शाश्वत धाम कसं आहे? आध्यात्मिक धाम आहे, आत्म्याशी संबंधित धाम आहे. तिथे कुठलंही दुःख नाहीये, तिथे कशाची कमतरता नाहीये, तिथे म्हातारपण नाहीये, तिथे पुन्हा पुन्हा जन्म घेणं नाहीये, वियोग नाहीये, ताटातूट नाहीये. सर्व प्रेमी आपल्या सर्वांचा एकत्रित, म्हणून सगळ्या कुटुंबांचं उत्थान करायचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांना याची जाणीव करून दिली पाहिजे.
कारण इथे आपण फक्त आपल्या एकट्याचा विचार करून भागणार नाहीये. खरं तर सर्वांचा विचार आपण एकत्रितपणे केला पाहिजे. म्हणून जो जाणतो, नुसतं जाणणं, पुढे तुम्ही काय करता काही नाही करत, काही महत्व नाही. नुसतं ज्ञात्वा, हे नुसतं जाणून घेतल्याने तुम्ही म्हणजे अशी जी व्यक्ती जाणून घेते ती पुन्हा जन्म न घेता शाश्वत, म्हणजे एकदा तिथे गेल्यावर पुन्हा यावं लागणार नाही, पुन्हा या कटकटीत सापडावं लागणार नाही, पुन्हा वेगवेगळे देह धारण करावे लागणार नाही, दुःखात अडकावं लागणार नाही, आजारपण येणार नाही, म्हातारपण येणार नाही, पुन्हा पुन्हा मृत्यूची भीती वाटणार नाही, वियोग होणार नाही कोणाचा. आपल्याला वियोगाची भीती वाटते आपल्या आवडत्या लोकांचा. आपण आता ते या जन्मात आपल्याला भेटले, मागच्या जन्मातही भेटले होते, आपले ऋणानुबंध आहेत म्हणून ते पुन्हा पुन्हा भेटतायत. वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या देहात आपण भेटलो आहोत एकमेकांना, हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण मागच्या जन्माचं जसं आठवत नाहीये, पुढच्या जन्माचंही आपल्याला या जन्मात आठवणार नाहीये. देहत्याग केल्यानंतर आठवतं ते सगळं मागचं. तर पुढची स्लाइड माताजी. कृष्णाने आपल्याला, आपलं जे शरीर आहे ते शिर्यते तत् शरीरम, ज्याचा सतत नाश होतोय, जे सतत झिजतंय, जे सतत ज्याचा क्षय होतोय. आणि भगवान श्रीकृष्ण सच्चिदानंद रूप आहे, त्यांचा आत्मा आहे तसंच देह आहे, कारण ते परमात्मा आहे. त्यामुळे ते कधीही म्हातारे होत नाहीत. ते जे आहे ते सतत नवयुवकाच्या रूपामध्ये असतात. म्हणून ते मायेचे नियंत्रक आहेत, त्यांचं आध्यात्मिक रूप आहे, आपलं भौतिक आहे. पुढची स्लाइड. ते त्यांच्या नियंत्रणाखाली आहे माया, आणि आपण मायेच्या नियंत्रणाखाली आहोत. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भावमागताः. आसक्ती, भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले. बघा, आसक्ती म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला प्रेम असतं, पण प्रेम असणं ठीक आहे, पण आसक्त होतो म्हणजे जर ती गोष्ट नसेल तर माझं काय होईल याची भीती सतत मनामध्ये खड्डा पडलेला असतो, की अरे बापरे, म्हणून मृत्यूची भीती वाटते की काय होईल माझं. तर त्या आसक्ती, आपण अडकलेले असतो अनेक गोष्टीत. आता आपल्या जुने कपडे पण असतात ना, ते फाटले तरी आपण त्याचे कपडे कापतो, त्याचे पाय पुसायला घेतो. आता ते फाटके कपडे पण द्यावेसे वाटत नाही. मग देह इतकी वर्ष धारण केला आहे, मग त्याच्याबद्दल काय वाटेल, कारण ही आसक्ती आहे त्याच्याबद्दल. आसक्ती काय करते, जेव्हा तो सोडायची वेळ येते ना, तेव्हा अत्यंत, जर आपल्याला याची ज्ञान नसेल, माहिती नसेल, मनाची तयारी नसेल, तर जेव्हा तो क्षण येईल तो किती भयानक यातना. म्हणजे जेव्हा आपणच आपल्याला जळताना पाहू, देह जळतोय म्हणजे आपणच जळतोय, पण ज्ञान झालेल्या व्यक्तीला माहितीये मी देह नाहीये, हे जीर्ण झालेलं माझं जुनं वस्त्र आहे, ते टाकतोय, मला नवीन मिळणार आहे. त्यामुळे मन इतकं शांत असतं, थोडा धक्का बसल्यासारखं, पण परत आपण आपल्या मूळ शांतीमध्ये येतो. काही त्रास नाही, यातना नाही, दुःख नाही, किंवा काही त्रास नाही. नाहीतर अन्यथा या यातनातून सोडवण्यासाठीच हे सगळं ज्ञान भगवंत देत आहेत. यातून भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले, ज्यांना आत्मज्ञान झालंय, त्यांना भीती कशाची वाटणार आहे. ज्यांना परमात्मा दिसतोय सर्वत्र, परमात्मा सर्वत्र आहे, तर भीती कोणाची बाळगायची. आणि क्रोध तरी कसा येणार, इच्छाच नाहीयेत आता तर. पूर्णपणे मतपरायण. मतपरायण म्हणजे सर्व काही तू आहेस. पहिल्यांदा मी आत्मा आहे, मग आजूबाजूला सर्व आत्मे आहेत, मग प्रत्येकामध्ये परमात्मा आहे, तो माझ्याही हृदयात आहे, आणि मग सर्वत्र तूच आहेस, मी नाहीच आहे. असा जो भाव मतपरायण, म्हणजे सगळं त्यांच्यामध्ये त्यांना शरणागत होणं, आपण सर्वात त्यांना आत्मनिवेदन करणं, आणि माझा आश्रय ग्रहण करणारे. आता आपण आई वडिलांचा आश्रय ग्रहण करतो, मग मोठं झाल्यावरती आपल्या नातेवाईकांचा आश्रय ग्रहण करतो, की आपण अवलंबून असतो प्रत्येक क्षणी. आपण नकळत अवलंबून असतो, आपण प्रत्येक गोष्ट आपली त्यांच्यावर अवलंबून असते. म्हणजे आपण त्यांचा खरं तर आश्रय ग्रहण करणं म्हणजे, आता जर भगवंतांचा आश्रय ग्रहण केला, कोटीच्या कोटी ब्रह्मांडाचे जे सम्राट आहेत, विचार करा, आपल्या फक्त ब्रह्मांडाचे नाहीत, अनेक ब्रह्मांड, तर त्यांचे आश्रय ग्रहण करणारे गतकाळातील अनेकानेक मनुष्य माझ्या विषयीच्या ज्ञानाने शुद्ध झालेत. शुद्ध म्हणजे काय, आपण अशुद्ध आहोत का? अशुद्ध म्हणजे मनातले विकार, ही अशुद्धी आहे. तर ते जेव्हा नाहीसे होतात तेव्हा आपोआपच आपण शुद्ध व्हायला लागतो. त्या सर्वांना माझ्या विषयीचे दिव्य प्रेम प्राप्त झाले आहे. पुढची स्लाइड. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. हे पार्था, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. बाजूच्या चित्रात आपण बघितलं ना तर पटकन कळतं. ते वासरू बघा, त्यांच्या पायावरती कसं प्रेमाने असं पहुडलेलं आहे, अगदी निश्चिंत आहे ते. आणि अत्यंत ते डोळ्यातली भावना बघा कशी आहे, त्याला कशाची भीती नाही वाटत आहे, पण प्रत्यक्ष भगवंतांचे चरण त्याच्या बाजूला आहेत. तर जे ज्या वात्सल्य भाव आहे, माधुर्य भाव आहे, सख्य भाव आहे, आता ज्या ज्या भावाने त्यांना तुम्ही शरण जाता,
त्या आता फक्त इथे दिसतंय गोपगळ त्यांचे पाय चेपतायत, पण भगवंत पण त्या गोपगळांची सेवा करायचे. जेव्हा रानावनात जायचे तेव्हा ते पण पाय चेपून द्यायचे. म्हणजे बघा, ज्या भावाने तुम्ही त्यांच्याकडे बघता त्या त्या भावाने ते तुम्हाला तसतसं अनुसरण करतात. पुढची स्लाइड माताजी. मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात. आपण कर्म करतो. आता मी जेवण केलं तर मला आता हे तर सामान्य गोष्टी आहेत, रोजच्या व्यवहारातल्या गोष्टी आहेत. आपण काहीही जे करतो आपल्याला सिद्धी म्हणजे काय, पूर्णत्व. आता मी जेवण केलं ना तर सगळ्यांना ते आवडलं पाहिजे, सगळ्यांनी छान म्हटलं पाहिजे, सगळ्यांनी माझं कौतुक केलं पाहिजे. आणि अशा रीतीने आता कुठलंही कर्म, आता आपण अभ्यास करतो, मला 100% मार्क पाहिजे, किंवा मी आता नोकरी करते, मला भरपूर पैसे पाहिजेत. आता ही आपल्या प्रत्येकाच्या मनातली सुप्त आहे की मी आता मला उत्तम आरोग्य पाहिजे, दीर्घायुष्य पाहिजे, छान घर पाहिजे, छान बायको पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर आपल्याला सिद्धी म्हणजे पूर्णत्व, पण ही खरी सिद्धी नाहीये. या भौतिक जगातली सिद्धी आहे, या जन्मापुरती आहे, फक्त या जन्मापुरती आहे. मग आपण काय करतात, देवतांची आराधना, मला पैसे हवेत, मला नोकरी हवी, आणि अशा रीतीने मनुष्यांना या सकाम मध्ये लगेच मिळतं. त्यांना काय फरक पडतोय, ते पटकन देतील तुम्हाला. कारण मुक्ती महत्वाची आहे ना, बाहेर पडणं महत्वाचं आहे. या काळाच्या एवढ्या प्रचंड व्यापातून बाहेर पडणं महत्वाचं आहे, स्वतःला जाणणं महत्वाचं आहे. हे सगळ्या गोष्टी पैसे काय या जन्मापुरते आहेत, मेल्यानंतर थोडेच घेऊन जाणार आहोत डोक्यावरून, किंवा काय आपण घर घेऊन जाणार आहोत का, गाड्या घेऊन जाणार आहोत का, सगळं इथेच राहणार आहे, काही येणार नाही आपल्या बरोबर. हे मनाला माहिती हवं की हे तात्पुरतं वापरायला मिळालेलं आहे, तर वापरायचं. पण वापरताना मनात जाणीव ठेवली पाहिजे की हे तात्पुरतं आहे. यद दृष्टम तत् नष्टम, हे नाहीसं होणार आहे कधीतरी. पुढची स्लाइड माताजी. चातुर्वर्णम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारपि मां विद्य कर्तारम अव्ययम. आता हे भौतिक प्रकृतीचे, आता हे फक्त तुम्ही आता सुरुवात आहे. पुढे तुम्हाला सत्व रज तम या 3 बद्दल आपण जाणणार आहोत. कारण कुठलीही गोष्ट जेव्हा निर्माण होते तेव्हा ती आधी व्यक्त होते, मग ती राहते, आणि मग अव्यक्त होते. त्यामुळे एक सत्व रज तम 3 गोष्टींची गरज आहे कुठलीही गोष्ट निर्माण व्हायला. म्हणून 3 जण आहेत, सत्व रज तम. तर हे प्रकृतीचे 3 गुण आहेत आणि त्यांना अनुरूप अशी कर्म आहेत. आणि म्हणून मी मानवी समाजाचे 4 विभाग, बघा हे 4 जे आहेत ना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आपण जन्मतः प्रत्येक जण शूद्र असतो. हे जे गुणकर्म विभाग, अशा गुण आणि कर्माने विभाग पाडलेत. आता एखादी जर फॅक्टरी असेल, तुम्ही विचार करा, फॅक्टरी काढायची असेल, आता आपला समाज तसाच आहे. तर फॅक्टरी करायला काय लागतं, की कपड्याची फॅक्टरी आहे तर एक असं ब्ल्यूप्रिंट बनवायला लागतं की कशी फॅक्टरी बनवायची, काय करायचं, ह्याचा आराखडा करायला लागतो. तर हे जे डोक्याचं काम करणारे लोक असतात ते सगळे ब्राह्मण, सत्वगुणाचे. तर ते ब्राह्मण आहेत खरं म्हणजे. मग ते हा आराखडा तयार करतात की अशी अशी फॅक्टरी बनवायची आहे. मग त्यानंतर मॅनेजरियल क्षत्रिय येतात की हे कसं आणायचं प्रत्यक्ष, मग त्याची मॅनेजमेंट येते की हे कसं सगळं करायचं, कुठे जागा घ्यायची, किती पैसे घालायचे, हे सगळं ठरवलेलं असतं. त्यानुसार ते प्रत्यक्ष व्यवहारात कसं आणायचं हे ते ठरवतात. आणि मग त्यानंतर येतो पैसा, आपल्याला जागा घ्यायची, पैसा पाहिजे. त्यानंतर कुठे प्लॉट घ्यायचा, ते सगळं. त्यानंतर एखादं प्रॉडक्ट तयार झालं की ते विकायचं कुठे, किती पैसे घ्यायचे. तर हे येतात, ते सगळे मॉनिटरी जे आहेत गोष्टी ते वैश्य बघतात. आणि मग शेवटी येतात शूद्र. आता शूद्र खूप महत्वाचे आहेत. मॅन्युअल लेबर पाहिजे ना. जर तुम्हाला फॅक्टरीमध्ये नुसत्या कल्पना करत बसलात, पैसे घेतले, जागा घेतली, सगळं सामान घेतलं, पण जर कामच करणारे कोणी नसतील, तर तिकडे मॅन्युअल लेबर नसेल तर बनवणार कोण, मग माल कसा बनणार. म्हणून शूद्र की ते प्रत्यक्ष काम करतात. तसे गुण कर्मावर्ण आणि गुणावर्ण आहेत. सत्वगुणांचे ब्राह्मण आहेत, क्षत्रिय आहेत ते रजोगुणी आहेत, वैश्य आहेत ते रज तमोगुणी आहेत, आणि जे शूद्र आहेत ते तमोगुणी आहेत. असे विभाग पाडलेले आहेत. तर आपल्याला तर सगळा गोंधळ आहे खरं म्हणजे. तर या व्यवस्थेचा मी करताय, त्यांनी व्यवस्था केली आहे, समाजाची व्यवस्था केली आहे काम नीट व्हावं म्हणून. तरी मी अव्यय असल्यामुळे अकर्ता आहे. मी एवढं सगळं बनवलंय, ब्रह्मांडाच्या ब्रह्मांड, पण करूनही मी सगळ्यांपासून वेगळा आहे, अकर्ता आहे. हे तू जाणून घे. पुढची स्लाइड माताजी. मी कोणत्याच कर्मानी बद्ध होत नाही, मला कर्मफळाची आकांक्षा नाही. आणि जो हे जाणतो, बघा ते कर्म त्यांनी खूप केली आहेत पण त्यांनी बद्ध नाही झाले, कारण ते परमात्मा आहे, सगळ्यांपासून वेगळे आहेत. कशातही ते अडकलेले नाहीये, कशातही बद्ध झालेले नाहीयेत. त्यांना कर्मफळाचीही आसक्ती नाहीये. अगदी अत्यंत निरासक्त होऊन ते सगळं काही करतायत. आणि ज्याला हे कळतं तोही मनुष्य कर्मफळाने बद्ध होत नाही. नुसतं जाणल्याने, बघा भगवंतानी स्वतः सांगितलेलं आहे. पुढची म्हणजे आपण सर्व जाणतोय किती फायदा या गोष्टीचा. बाजूला आपण चित्र, रथांग पाणी बघा,
ते चक्र घेऊन धावत भीष्माचार्यांवरती धावून गेलेत. मग त्यांना अर्जुनाने सांगितलं, अरे तुम्ही लढणार नाही आहात, तुम्ही सारथी आहात, मग हे काय करताय? मग अशा वेळी मग म्हणजे भक्तासाठी भगवंत आपल्या शब्दाला सुद्धा हे करतात, म्हणून त्यांना रथांगमणी असं नाव आहे. मग आपण हे सगळं बघतो त्यांची विविध रूप. पुढची स्लाइड माताजी. कर्माच्या ह्या ज्या गुंतागुंती आहे ना, आपण जे अडकलेले आहोत या कर्मात, आपल्या संचितात, आपल्या प्रारब्धात, या सुखदुःखामध्ये, तर ते अत्यंत कठीण आहे समजणं हे कर्माचं रहस्य. म्हणून मनुष्याने कर्म, विकर्म आणि अकर्म जाणलं पाहिजे. पुढची स्लाइड माताजी. बघा मी तुम्हाला गोष्ट सांगते. एक मुलगा आहे, आता त्याला चॉकलेट खायचंय, ठीक आहे. मग तो चॉकलेट खायला गेला, तर एका दुकानदाराकडे गेला आणि त्याने त्याला सांगितलं मला चॉकलेट हवंय. त्याने पैसे दिले आणि ते चॉकलेट घेतलं आणि खाऊन टाकलं. तर त्याची इंद्रिय तृप्ती झाली. त्याला चॉकलेट खायचं होतं, त्याने चॉकलेट खाल्लं. पण त्याने ते कसं खाल्लं? पैसे दिले, व्यवस्थित विकत घेतलं आणि मग खाल्लं. आता ह्याला म्हणतात कर्म, की स्वतःसाठी केलेलं कर्म आहे. त्याच्यामध्ये काही दंड नाहीये आणि काही तुम्हाला बक्षीसही मिळणार नाही आणि तुम्हाला काही शिक्षाही होणार नाही. पण एखाद्या मुलाला वाटलं मला चॉकलेट खायचंय, तो गेला आणि गुपचूप त्याने चोरून ते चॉकलेट घेतलं आणि खाल्लं. तर अशा वेळी त्याने चुकीचं कर्म केलेलं आहे. त्याने मागायला हवं होतं, त्याने दिलं असतं दुकानदाराने, पण त्याने चोरलं. तर म्हणून ते विकर्म आहे, की नियमाच्या विरुद्ध त्याने ते केलेलं आहे, म्हणून त्याला दंड, शिक्षा होणार. म्हणून त्याला विकर्म म्हणतात. आणि अकर्म म्हणजे काय? की एकच मुलगा गेला, त्याने पैसे देऊन ते घेतलं, पण लगेच खाऊन नाही टाकलं पटकन, तो घरी आला, त्याने देवासमोर ठेवलं, प्रसाद म्हणून ते घेतलं, घरातल्या सगळ्यांना त्याचा थोडा थोडा भाग दिला आणि मग आपण घेतलं. मग आता हे काय आहे? त्याने भगवंतांसमोर फक्त ते ठेवलं. चॉकलेट खाणं एकच आहे, तिघही तेच करतायत, चॉकलेट खाणार आहेत, पण प्रत्येकाचं कर्माचं फळ वेगवेगळं आहे. तर त्याने जे चॉकलेट देवासमोर ठेवलं ते अकर्म झालं, त्याचं कर्म. आणि अशा रीतीने आपलं संचित हळूहळू हलकं व्हायला लागतं. जे साठलेले आहेत ना अनेक जन्मांचे सुखदुःखाच्या, आपल्याला जे भोगावं लागतंय ना. मग एखादी व्यक्ती म्हणेल मला सुखच द्या फक्त, मला दुःख नको, पण ते कधीतरी संपणार आहे, ते कायमस्वरूपी नाही राहत. स्वर्गामध्ये पण आपण जातो, हजारो वर्षाचा काळ आहे, तो लगेच निघून जातो, पुन्हा यावं लागतं परतून. कारण आपण चांगली चांगली कर्म करून भागणार नाहीये, ती जोडावी लागतील भगवंतांशी. त्यांच्यासाठी करतोय ती भावना ठेवावी लागेल, तरच ती कर्म अकर्म होतील, आपण त्या बंधनातनं सुटका होईल. आणि म्हणून हा अकर्मी आहे. पुढची स्लाइड माताजी. तद्विधी प्रणि मग काय करायला पाहिजे? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. मग आध्यात्मिक गुरुकडे जायला पाहिजे, कारण तुमचे जे नेहमीचे गुरु आहेत, तुम्हाला जे शाळेत शिकवलंय, कॉलेजमध्ये शिकवलंय, व्यावसायिक ज्ञान दिलंय, त्यांना फक्त भौतिक जगात कसं राहायचं, कसे पैसे कमवायचे, कसं पोटापाण्याचा आपला उदरनिर्वाह करायचा एवढंच माहितीये. त्यांना तुम्ही आत्म्याबद्दल विचारलं तर त्यांना काही माहिती नाहीये. म्हणजे गुरु कोण हवे आहेत? गुरु म्हणजे तुम्हाला जे अज्ञानातनं मुक्त करतात, भौतिक अज्ञानातनं नाही, तर आध्यात्मिक. आध्यात्मिक आत्म्याशी संबंधित जे गुरु आहेत, त्यांच्याकडे जाऊन सत्य काय आहे. कारण आपल्याला हे जे आपण पाहतोय ते सगळा भ्रम आहे हा सगळा. मग आपल्याला खरं काय ते कळलं तर पाहिजे. म्हणजे आपण एखादा जर एक अंधारा खोलीत आहोत आणि तिथे एखादी दोरी पडली आहे आणि आपल्याला भीती वाटते की अरे तो तर साप आहे आणि आपण घाबरून बसलोय. पण जेव्हा प्रकाश पडतो, जेव्हा ट्यूबलाईट लागते आणि आपण बघतो अरे ही तर दोरीच होती आणि आपण आतापर्यंत साप म्हणून घाबरत होतो तिला. मग अशा रीतीने ज्ञानाचा प्रकाश आपली भीती दूर करतो. आणि म्हणून नम्रपणे त्यांना प्रश्न विचारायचे आणि त्यांची सेवा करायची. मग आत्मसाक्षात्कारी व्यक्ती बघा, जो हा प्रवास करतो, जो हा मार्ग चालतो, तोच सांगू शकतो. आता तुम्ही जर रानावनात कुठे गेलात आणि तिथे रस्ता विसरलात, तर तुम्हाला अशा व्यक्तीची गरज आहे वाटाड्याची, की त्याला मार्ग माहिती आहेत, त्याला रस्ते माहिती आहेत, तोच तुम्हाला मार्ग दाखवू शकतो. म्हणून तो जो चाललाय हा मार्ग, ज्याने हा मार्ग चालला, ज्याने साक्षात्कार केला, ज्याला आत्म्याचं ज्ञान झालं, ज्याला आत्म्याचं दर्शन झालं, तोच सांगू शकेल की पुढे काय होणार आहे. आपण काय सांगू शकतोय? म्हणून अशी आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकते, कारण त्यांनी हे तत्व पाहिलंय, जाणलंय, अनुभवलंय, आयुष्यात उतरवलेलं आहे, त्यांना दर्शन झालेलं आहे. अशी व्यक्तीच तुम्हाला सांगू शकते. ज्याला झालेलंच नाही तो आंधळ्या आंधळ्याला काय मार्ग दाखवणार आहे. पुढची स्लाइड. तर हा जे सगळं अध्याय आहेत ना, आपल्याला असं वाटतं की एक एक श्लोक आहे, तसं नाहीये. त्याच्यातला जो अर्थ जर आपण बघायला लागलो तर इतका प्रचंड अर्थ सामावलेला आहे. आणि हे ज्ञान जे आहे ना, एकदा आपल्यामध्ये पचलं, रुचलं, जिरलं की त्याच्यासारखं श्रेष्ठ जगात काहीच नाही. आयुष्य बदलून टाकतं आपलं, सगळी भीती नाहीशी करतं आपलं, सगळ्या चिंता नाहीशा करतं, काळज्या नाहीशा करतं. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जे प्रत्येक गोष्टीला सामोरं कसं जायचं ते शिकवतं.
धैर्य देतं, आपल्या मनातली विश्वास वाढवतं आणि आपलं आयुष्य आपण अधिक उत्तमरित्या जगायला लागतो आणि आपलंच नाही, आपल्या सगळ्यांचं, आपल्या कुटुंबाचं आयुष्य बदलून जातं. इतकं शांत आणि आनंदमय आयुष्य, भांडणं, क्लेश, कटकट, डोक्याला व्याप काही नाही. यातनं मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे भगवद्गीता आहे. तर आपण आतापर्यंत जो सारांश पाहिला तो आपण आता पाहिलेला आहे. कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का काही? हरे कृष्ण. तुम्ही म्यूट आहात ना? अनम्यूट होऊन तुम्ही विचारू शकता किंवा हँड रेज केलं हरे तर. हरे हरे कृष्ण माताजी. हा, बोला बोला. बोला प्रभू. श्लोक जे आहेत ना आपले श्लोक, काय म्हणता? काय काय? आपले श्लोक आहेत ना म्हणलं 4थ्या अध्यायामधले, हा हा. पूर्ण घेत नाहीत का आपण पूर्ण? हो, घेतो ना आपण पूर्ण. हो, पण प्रभूजी आता 1 तासात काय काय घेणार? त्यामुळे हो हो, आता तेच आपण, म्हटलं. हा, आता डायरेक्ट सुरुवातीला आपण 14 की पठण डायरेक्ट करतो. 34 म्हणून म्हटलं, क्षमा हा असावी. हा. अरे नाही नाही नाही, बरोबर आहे. ते तुमची इच्छा आहे तर किती उत्तम आहे. उलट तुम्हाला वाटतंय की सगळे श्लोक, पण आता कसं आहे ना, आपण आता काय करतो, एक एक त्याच हा आता हा. बघा, ही खरं तर कसं आहे ना, हे खूप मोठं ज्ञान आहे आणि हे समजावून हो घेणं हो, महत्वाचं आहे. आणि हे हे ज्ञान श्लोक पैसे कसं माताजी, हे ज्ञान जे आहे ना आपलं पैसे देऊन भेटत नाहीये. हो, बरोबर, बरोबर. मग आता ना तुम्हाला जर इच्छा असेल ना, तर पुढे आपण सेकंड लेव्हलला जाल ना, तर प्रत्येक श्लोक, प्रत्येक श्लोकाचा अर्थ. नाही नाही माताजी, तुमच्या लेवलला चालू द्या. कसं आहे, बाकीचे बाकीचे पण आहेत ना, हरे हे हा. त्यांच्या, हो, तुमच्या लेवलला चालू द्या तुम्ही. मला फक्त एक प्रश्न होता म्हणून विचारा, मी तुम्हाला बाकीच नाहीये नाही काय. नाही, छान छान. हो, छान प्रश्न आहे. तुम्ही सगळ्यांच्याच मनातला विचारलाय प्रभूजी. छान प्रश्न विचारलात, काय हरकत नाही. तर सगळं ओके शिकायला ओके. मिळणार आहे. मला तर वाटतं की मी तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवावी. मी तर श्लोका पण हो हो, शिकवते. मी प्रत्येक श्लोक शिकवला असता तुम्हाला. पण वेळ लागतो आम्ही ना आता तुमची प्रत्येक. आम्ही तुमची तयारच आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी. नाही, तेच म्हणते. मग आपण शिकू ना सर्व. काही काळजी करू हो हो नका हो हो प्रभूजी. हो माताजी, ओके. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, ह्याच्या पुढे हाच वर्ग आहे ना, दुसऱ्या लेवलला जाईल तर तिथे तुम्हाला सगळा श्लोक शिकवले जातील. हरे कृष्ण. हा, तर हरे पुढच्या 7 लेवल आहेत एकूण. तर तुम्ही एकेका लेवलला जाल तसं तुम्हाला सगळा अभ्यास, आपण हा अगदी सखोल अभ्यास करणार आहोत. त्यामुळे आपण करणार